आता जे गणपतीचं स्तवन त्याने केलं, आपल्यातल्या मागच्या पिढीने आपल्याला दिलेला संस्कार आहे, त्यामुळे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना हे छोटंसं स्तोत्र माहिती आहे. परंतु महत्त्वाचा इश्यू असा आहे की देशांतरा पाठवी, म्हणजे माझ्या आयुष्यातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती देशांतरा पाठवी म्हणजे नेमकं काय? भारतीयांनी दुबईमध्ये पाठवायची का दुबईकरांनी भारतात पाठवायची का अमेरिकेत पाठवायची? सी, मेनी टाइम्स वी have been chanting the stotras without understanding the true meaning of it, isn't it? हे देशांतर नेमकं आहे काय? भारत टू दुबई, दुबई टू भारत, का आणखीन कुठलं UAE का UK का US? गंमत अशी आहे की आपण सगळेजण एका वेगळ्या संस्कारातनं वाढलेले आहोत, त्यामुळे आपण जिथे आपला कर्मयोग अडतो, म्हणजे आयुष्यात काहीतरी आपण मानवी प्रयत्न करत असतो. वेन वी आर बॉर्न विथ अ डेफिनेट सोल अजेंडा अँड वी आर ट्राइंग टू अचीव इट. बट मेनी टाइम्स वी फाइंड दॅट वी आर नॉट एबल टू अचीव इट अँड वी फाइंड अवरसेल्व्स व्हेरी हेल्पलेस. Probably that is the time when we are trying to seek some kind of help from so-called Almighty, which we label differently as per our religion or as per our sanskara, the way we are brought up. हिंदू मनुष्य म्हणेल परमेश्वर, मुसलमान म्हणेल अल्लाह, ख्रिश्चन म्हणेल ओ जीजस. पण एक कॉमन गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का की आपण सगळेजण ही जी अननोन एंटिटी आहे गॉड नावाची, ती आपण आकाशात बघतो आणि देवाला माहिती, अल्लाह जाने, ओ जीजस. जर नीट विचार केला, आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये आपण सगळे बुद्धिवादी माणसं आहोत, त्यामुळे आपण आकाशात बघतो म्हणजे नेमकं करतो काय आणि का म्हणून आकाशात बघतो? ॲज इफ आम्हाला ही मनामध्ये ही कल्पना एनग्रेव्ड आहे राईट फ्रॉम आवर चाइल्डहुड, रिगार्डलेस ऑफ अवर रिलिजन, कास्ट अँड क्रीड, की देव नावाची एंटिटी प्रॉबेबली आकाशात राहते. प्रत्यक्षात आकाशात नेमकं आहे काय? आपण जर नीट विचार केला तर शाळेत होतो तर ठीक आहे, आकाश म्हणजे निळ्या रंगाचा पडदा, असं लहान असताना आपल्या मनात एक खुळचट कल्पना होती. पण मोठं झाल्यानंतर मात्र आपण फिजिक्समधनं किंवा थोडंसं विज्ञानामुळे आपल्याला माहिती झालं आहे की आकाश म्हणजे काही नाही आहे. देर इज नथिंग, इट इज जस्ट अन एम्प्टी स्पेस. आणि तरीसुद्धा अजूनही आम्ही आकाशात बघतोय. म्हणजे जर एम्प्टी स्पेसमध्ये जर आमचा जीजस, आमचा अल्लाह किंवा आमचा सो कॉल्ड परमेश्वर राहत असेल आणि तिथून कुठल्या तरी एक अनामिक मदतीची जर आम्ही अपेक्षा करत असू, तर नाव इट इज अ हाय टाइम दॅट वी शुड नो व्हॉट इज ट्रूली सो कॉल्ड गॉड. गमत अशी आहे की कुठलाही धर्म असू दे, कुठलाही रिलिजन असू दे, किंवा राईट फ्रॉम केव मॅन, आदिमानवापासून परमेश्वर नावाची शक्ती आकाशात राहते म्हणून सगळेजण आकाशातल्या बापाकडे पाहत आलेत. आजचं विज्ञान सांगताय की ह्या आकाशामध्ये, आकाश म्हणजे प्रत्यक्षात काही नाही आहे, एम्प्टी स्पेस आहे. आपल्याला बुद्धीने समजायला पण अवघड जात आहे. जरी आपण आता शिकलो, सुशिक्षित आहोत, सगळं कोणी फिजिक्समधली मास्टरी मिळवले, कोणी अजून कोणी न्यूक्लिअर सायन्समध्ये मास्टरी मिळवले, तरीही आकाश म्हणजे एम्प्टी स्पेस आणि नथिंगनेस. इट इज जस्ट अ फिनॉमिना कॉल्ड नथिंगनेस. ही नथिंगनेस ही संकल्पना आपल्याला डायजेस्ट करायलाच अवघड जाते की या नथिंगनेसमध्ये आहे काय असं, आणि नथिंगनेसचं डायमेन्शन कसं असणार आहे, इजंट इट? मी जेव्हा एखादं भांडं समोर घेतो किंवा एखादा तुम्ही फ्लॅट बुक करता की बाबा ठीक आहे माझा 950 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे, मग 950 स्क्वेअर फीट ही डायमेन्शन त्याचं फिक्स झालं. त्याच्या आतल्या एम्प्टी स्पेस करता तुम्ही रुपयामध्ये पैसे मोजताय, नंतर दिरहममध्ये मोजताय, नंतर डॉलरमध्ये मोजताय. बट वेअर द बाउंड्रीज आर फिक्स्ड, वेअर ॲज हिअर देर आर नो बाउंड्रीज. आणि हा बाउंड्री नसलेला एम्प्टी स्पेस म्हणजेच परमेश्वर आहे, विच इज कॉल्ड नथिंगनेस. गंमत अशी आहे की ह्या नथिंगनेसमध्ये आजचं फिजिक्स सांगत आहे की साधारणतः 15 कोटी वर्षापूर्वी एक स्पॉन्टेनियस व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी वॉज क्रिएटेड. दिस इज वॉट अवर लेटेस्ट फिजिक्स सेज.
ह्याला आजच्या विज्ञानामध्ये आम्ही बिग बँग म्हणतोय की एक 15 कोटी वर्षापूर्वी या एम्प्टी स्पेस जिथं काहीही नाही आहे, अशा काही नाही आहे ह्या प्रोव्हिन्समध्ये, इट इज अ पॅराडॉक्स टू से दॅट काही नाही हा प्रोव्हिन्स, बट स्टील वी हॅव टू टॉक लाईक दॅट, की काही नाही ह्या प्रोव्हिन्समध्ये 15 कोटी वर्षापूर्वी स्पॉन्टेनियस व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी वॉज क्रिएटेड ऑटोनॉमसली. Now still this is very difficult to digest, but today's physics has said it, admitted it. आणि ही जी व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी क्रिएट झाली, दॅट वॉज अ साऊंड एनर्जी, द सटल मोस्ट साऊंड एनर्जी. आणि ह्या सटल मोस्ट साऊंड एनर्जीमधनं आजचे दिसणारे जे काही सो कॉल्ड प्लॅनेट्स आहेत किंवा गॅलेक्सीज आहेत ह्या क्रिएट झाल्या. नाउ जस्ट इमॅजिन how much amount of energy it must be having, that vibratory frequency which was capable enough to create n number of galaxies. n number, today we don't know किती गॅलेक्सीज आहेत, इन्युमरेबल, किती नेब्युला आहेत आणि काय, आपलं डोकं चक्रावून जातं. अशा करोडोंनी आकाशगंगांपैकी एका आकाशगंगेतल्या करोडो सूर्यमालांपैकी एका सूर्यमालेतल्या नवग्रहांपैकी एका पृथ्वीवरच्या एका आशिया खंडामधल्या एका देशातल्या आपण. पण तरीसुद्धा वन फॅक्ट रिमेन्स कॉमन, that if the whole universe, n number of galaxies were created from one sound energy, that means we hold one definite common factor amongst us. म्हणजे रस्त्यावरचं झाड असू दे, रस्त्यावरचा कुत्रा असू दे, बॅक्टेरिया असू दे, ना तर व्हायरस असू दे, ना तर तुमचं माझी बॉडी असू दे, आपला उद्गाता, आपला निर्माता, आपली निर्मिती करणारा द प्रिकर्सर इज अ साऊंड एनर्जी विच हॅड अ ट्रिमेंडस पोटेन्शियल एनर्जी. लहान असल्यापासून आपल्यातल्या सो कॉल्ड धार्मिक माणसांना सवय आहे की सकाळी उठल्यानंतर सूर्याला नमस्कार करायचा आणि सूर्याला डोळ्यांनी पाहायचं. आजवर आपल्याला अशी कल्पना होती की सूर्य ही डोळ्याने बघायची गोष्ट आहे, इजंट इट. आपल्याला कधीच माहिती नव्हतं की सूर्य ही कानाने ऐकायची पण गोष्ट आहे. वी वर नॉट अवेअर ऑफ. परंतु काही महिन्यापूर्वी जेव्हा नासा ही जी अंतराळाचा अभ्यास करणारी जागतिक संस्था आहे, ह्या नासाने जेव्हा काही अँटिनाज, हायटेक अँटिनाज स्पेस स्टेशनवरती इन्स्टॉल केल्या आणि त्या स्पेस स्टेशनवर त्या अँटिनाजनी जे कॅप्चर केले सूर्याकडनं येणाऱ्या फ्रिक्वेन्सीज, त्या ह्युमन इयरला ऐकू येतील अशा हर्ट्समध्ये डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामधनं जो साऊंड ऐकायला येतोय विच इज अ ऑडिएबल फ्रिक्वेन्सी, अँड दॅट इज नथिंग बट ओम. ही एकमेव व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी सूर्याकडनं एमिट होते. पण आजवर आपल्या ह्युमन इयरला ऐकू येण्याची जी रेंज आहे त्या रेंजमध्ये नसल्यामुळे आम्हाला कधी सूर्य ऐकता नाही आला, आम्ही फक्त सूर्य पाहत आलो. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज द होल युनिवर्स हॅज बीन इरेक्टेड, क्रिएटेड, इमर्ज्ड, इव्हॉल्व्ड आउट ऑफ वन साऊंड एनर्जी, अँड दॅट इज द प्रिकर्सर ऑफ द होल युनिवर्स, अँड दॅट इज ओम. आता गंमत अशी आहे की जर संपूर्ण विश्वाची निर्मितीच एका साऊंड एनर्जीमधनं झाली आहे, तर ह्याचा अर्थ तुमच्या माझ्या शरीरामध्ये पण तीच व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी ही बेसिक आहे. आणि ह्या व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सीला आपल्या एका विशिष्ट संस्कृतीमध्ये त्यांनी अनाहत नाद असं नोमेनक्लेचर केलं. अनाहत म्हणजे ज्याच्यावरती आघात न करता स्पॉन्टेनियसली क्रिएट झालेला. म्हणजे समजा मी टाळी मारली तर दोन हातांच्या क्लॅप झाल्यानंतर देर इज अ फ्रिक्शन, दोन गोष्टी एकमेकांमध्ये आपटल्यानंतर आवाज येतोय. पण इथं हा आवाज कुठल्याही आघात न होता ऑटोनॉमस जनरेट झाला, ज्याला अनाहत नाद म्हटलंय. आणि ह्या अनाहत नादाची जर ऑडिएबल फ्रिक्वेन्सी जर आपल्याला ऐकायची असेल तर तो आहे ओम, ज्याला कोणी आमेन म्हणत असेल. But the basic frequency is this.
आता गंमत अशी आहे की हा अनाहत नाद तुमच्या माझ्या बॉडीमध्ये सुद्धा आहे, कारण वी आर पार्ट ऑफ द युनिवर्स. जर अख्खं युनिवर्सच या साऊंडमधनं निर्माण झालाय तर याचा अर्थ आमच्याही शरीरामध्ये तो नाद आहे. आणि तो नाद आहे कुठे, तर त्याचं उत्तर आहे तुमचं माझं हृदय. हा अनाहत नाद स्पॉन्टेनियसली क्रिएट होणारी एकमेव पॉवरफुल ऑर्गन इन अवर बॉडी इज अवर हार्ट, की जो आम्हाला डॉक्टर लोकांना लपडप 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 असा ऐकायला येतोय. जेव्हा जीव पोटामध्ये मातेच्या जन्माला येतो तेव्हा मेडिकल सायन्सने प्रूव्ह केलेली गोष्ट आहे की आईच्या पोटामध्ये बेबीची अजून कुठलीही वाढ झालेली नाही आहे, तरी 4th वीकमध्ये 4थ्या आठवड्यात गर्भाच्या शरीरामध्ये रुडिमेंटरी स्टेजमधलं हार्ट क्रिएट होतं आणि त्याचे ठोके ऐकायला यायला लागतात. त्याचं कारण मुळात ह्या ओम ह्या साऊंडमधनंच संपूर्ण ह्या विश्वाची निर्मिती झालेली आहे. आता जर आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांमध्ये जर हा कॉमन फॅक्टर ओम आहे, तर मग आपण वेगवेगळे दिसतो, आपले स्वभाव वेगळे आहेत, आपल्या आवडीनिवडी वेगळे आहेत, आपले प्रोफेशन्स वेगळे आहेत, आपले नशीब वेगळं आहे, सो कॉल्ड डेस्टिनी. हे कशामुळे क्रिएट झालं आहे? मग आम्ही सगळे सारखे का दिसत नाही? किंवा संस्कृतमध्ये जी सेईंग आहे, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवम पयः जातो जातो नवाचारा नवा वाणी मुखे मुखी, व्हाय वी डिफर? तर त्याचं उत्तर असं आहे की हा जो बेसिक साऊंड क्रिएट झाला हा नंतर विश्वाची निर्मिती करण्यापूर्वी 52 चॅनल्समध्ये सेग्रेगेट झाला. आणि दोज 52 चॅनल्स आर नथिंग बट 52 अल्फाबेट्स लाईक क ख ग ग न च च ज झ य ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब ब म य ल ल व स श ष ह ळ क्ष ज्ञ अ आ इ उ ऋ ॠ लृ लृ ए ऐ ओ औ अम आह 36 व्यंजन आणि 16 स्वर अशा 52 चॅनल्समध्ये तो सेग्रेगेट झाला. आता गंमत बघा, समजा आपण लहान असताना आपल्या मुलांना खेळायला देतो की आपणही लहान असताना करायचे खेळ असो, एक खेळ होता क्ले गेम, म्हणजे मातीचा खेळ. अशा विपजीवर 7 रंगाच्या 7 पट्ट्या मातीच्या दिलेल्या असायच्या शाळेत असताना, आणि मुलांना सांगितलं जायचं की एक तुम्हाला मोल्ड दिलेला आहे, या मोल्डमध्ये तुम्हाला हवा तसा सगळे एक नियम एक आहे मात्र, हे 7ही रंग वापरले गेले पाहिजेत आणि तुम्हाला हवा तसा एक तुम्ही साचा किंवा मोल्ड त्या मातीचा बनवा. 10 मुलांना समोर बसवलं असू दे ना तर 4 असू दे ना तर 10,000 मुलांना ते द्या. एकाने बनवलेला जरी मोल्ड तोच असला तरी त्याचा कलर कॉम्बिनेशन, परम्युटेशन कॉम्बिनेशन बदलतं. कोणीतरी लाल रंग जास्त घेतो, कोणीतरी हिरवा जास्त घेतो, कोणीतरी पिवळा जास्त घेतो, आणि शेवटी प्रत्येकाचा रंग वेगळा दिसतो. माती कारण 7 वेगळ्या रंगाची आहे, कॉमन आहे, परंतु प्रत्येकाचा रंग वेगळा दिसतो. एक्झॅक्टली हेच झालेलं आहे. हे जे 52 साऊंड्स आहेत ह्याची परम्युटेशन कॉम्बिनेशन मधलं फ्रोझन फॉर्म तुम्हाला ऐकून धक्का बसेल, बट आवर बॉडी इज नथिंग बट अ फ्रोझन फॉर्म ऑफ डिफरंट परम्युटेशन कॉम्बिनेशन ऑफ दिस 52 साऊंड्स. मग कोणाच्या आतमध्ये क जास्त आहे, कोणाच्या आतमध्ये ट जास्त आहे. मग आपल्याला दिसतं कोणाच्या आतमध्ये भ जास्त असेल तर तो भो म्हणून 4 शिवे दिल्याशिवाय राहत नाही. isn't it? So because our bodies are nothing but permutation and combination of these 52 sound patterns, आणि म्हणून प्रत्येक साऊंडला स्वतःची एक वेगळी एनर्जी आहे. आज रशियन टेक्निकमध्ये एक त्यांनी मशीन डिराईव्ह केलं आणि विशिष्ट तऱ्हेचा साऊंड अल्फाबेट तुम्ही इमिट केला तोंडातनं तर त्याच्यावरती कागदावरती उमटणारा एनर्जी पॅटर्न वेगळा आहे. पूर्वीच्या काळी फक्त ऑरा म्हणून शब्द वापरला जायचा, त्याला प्रूफ नव्हता, पण आज तुमच्याकडे प्रूफ आहे. पिप कॅमेरा नावाची जी टेक्नॉलॉजी आहे किंवा कर्लियन फोटोग्राफी म्हणून पूर्वी जी डेव्हलप झाली होती, मी स्वतः प्रयोग केलेले आहेत. जर तुमच्या समोर पाण्याचा ग्लास असेल आणि तुम्ही मनातल्या मनात काहीही बोललात, तुम्ही काहीही बोलता तेव्हा नुसतं बोलत नाही, तुमचे वर्ड्स दे ऑलवेज कॅरी द इमोशन, अँड इमोशन इज अन एनर्जी पॅटर्न. तुम्ही अवश्य करून बघा, तुमचा विश्वास नसेल तर
पाण्याचा ग्लास समोर ठेवायचा, पिप कॅमेरा समोर ठेवायचा. पाण्याला तुम्हाला जर राग आला असेल तर आई माईवरनं जेवढ्या जमतील तेवढ्या घाण घाण शिव्या मनातल्या मनात घाला, मोठ्याने घालायची गरज नाही. आणि त्या पाण्याचा फोटो काढा पिप कॅमेराने, तुम्हाला कम्प्लीट डेमोलिश फिगर्स बघायला मिळतील. अँड द रिव्हर्स इज ऑल्सो ट्रू. त्याच पाण्याला फक्त मनातल्या मनात खूप प्रेमाने आय लव्ह यू हे फक्त बोला आणि नंतर परत फोटो काढा. त्या पाण्यामध्ये तुम्हाला कमळ, लोटस, निसर्गातले सुंदर फुलपाखरं, बटरफ्लाय असे ऑल ब्युटिफुल शेप्स तुम्हाला त्याचे ॲक्च्युअली प्रिंटआउट येतो, फोटो मिळतो. म्हणजेच ह्याचा अर्थ आपण जे बोलतो, तोंडाने बोलतो काय आणि मनातल्या मनात बोलतो काय. तोंडाने बोलणं ही ऑडिएबल फ्रिक्वेन्सी आहे, पण मनातल्या मनात बोलणं ही सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे. आणि समोरची पाणी ती फ्रिक्वेन्सी इझिली कॅच करतं. मी हे सगळे प्रयोग केले. पुण्याला MIT कॉलेजमध्ये खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे ती ब्रांच, पिप कॅमेराचे संबंध स्टडी. मी त्यानंतर पाण्याच्या ग्लासकडे पाठ केली आणि मनातल्या मनात आय जस्ट थॉट ऑफ दॅट ग्लास ऑफ वॉटर अँड आय रिपीटेड द सेम थिंग. मनातल्या मनात शिवी घातल्यानंतर तिचं घाणेरडा आकार, मनातल्या मनात फक्त खूप प्रेमाने आय लव्ह यू. एखाद्या प्रेयसीला आपण नाही बोलणार, एवढ्या पलीकडच्या प्रेमाने मी त्या पाण्याला म्हटलं आय जस्ट लव्ह यू बॉस, बिकॉज यू आर देअर, आय एम सर्वायव्हिंग, आय जस्ट लव्ह यू लाईक एनिथिंग. हे मनातल्या मनात बोललो, पाण्याकडे पाठ करून आणि फोटो काढला तरी कमळाचा आकार येतो. म्हणजे ह्याचा अर्थ वॉटर मेटाबॉलिझम हे हायली ससेप्टेबल आहे. तुमचं थॉट पॅटर्न हा त्याच्यामध्ये कॅच होतो. नाव हिअर कम्स अवर मेडिकल सायन्स. आपल्या शरीरामध्ये 70 to 80% फक्त वॉटर आहे. आपली दिसते बॉडी सॉलिड. तुम्ही किती जरी जिममध्ये जा आणि अर्नॉल्ड श्वासनिगरसारखी बॉडी कमवा ना, तर व्हॅन डॅमसारखी कमवा ना, तर आणि कोणासारखी, स्टील यू आर नथिंग बट जस्ट अ बलून और बॅग ऑफ वॉटर दॅट इज प्रिडॉमिनंटली 70 to 80%. मग मला सांगा, जर समोरच्या ग्लासमधल्या पाण्यामध्ये तुझ्या फुली 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 म्हणून शिवी घातल्यानंतर जर डेमोलिश फिगर येत असतील, तर कॅन यू इमॅजिन व्हॉट टर्मॉइल वी आर क्रिएटिंग इन अवर ओन बॉडी. यू डोंट नीड एनीबडी एल्स इन द वर्ल्ड टू क्रिएट अ हॅवॉक इन युअर बॉडी. यू आर रिस्पॉन्सिबल. समोरचा मनुष्य काहीही बोललात आणि जर मी ते लावून घेतलं, इफ आय गेट डिस्टर्ब, इट्स लाईक समोर शांत पाणी आहे आणि एक लहानसा जरी खडा पडला, अगदी झाडाचं पान पडलं तरी रिपल्स या उठणार आहेत. मेडिकली प्रूव्हन फॅक्ट सांगतोय. द मोमेंट यू आर डिस्टर्ब्ड फॉर व्हॉट एव्हर रिझन, रिमेंबर वन थिंग, एक्सेप्ट लव्ह, रेस्ट ऑल इमोशन्स आर केपेबल इनफ टू क्रिएट द टॉक्सिन्स इन युअर बॉडी, द अनवॉन्टेड हार्मोन्स इन युअर बॉडी. The moment you say, man, come on, yeah, either you have insulted me or now I am angry or I want to take the revenge, blah, 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 blah. Immediately तुमच्या शरीरामध्ये ॲड्रेनलिन नावाचं हॉर्मोन धाडकन सिक्रेट होत आहे. There is a surge of adrenaline in your body की त्याचा इमिजिएटली इम्पॅक्ट तुमच्या ब्रेनमधल्या हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर कंट्रोल करणाऱ्या सेंटरवरती होतोय. इमिजिएटली त्याचा परिणाम तुमच्या हार्टवरती होतोय. इमिजिएटली त्याचा परिणाम तुमच्या किडनीवरती होतोय, तुमच्या लंग्सवरती होतोय, तुमच्या पँक्रियाजवरती होतोय. इमिजिएटली तुमचं रेस्पिरेशन वाढत आहे. आणि हे सगळं कशामुळे? मी डिस्टर्ब झालो. मी जेव्हा बेसिकली मेडिकल प्रॅक्टिसर आहे, 24 वर्ष मेडिकल प्रॅक्टिस केली आहे. I was lucky enough to have a practice from 2 generations. माझा आजोबा वडील. मी जेव्हा जॉईन झालो तो मेडिकल प्रॅक्टिसला, तेव्हा मला आठवत आहे की आमचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, विच इज सपोज टू बी अ ग्रेट इन्स्टिट्यूशन ऑल ओव्हर द वर्ल्ड, दे claimed with a sufficient statistical data at their hand as a proof. I'm telling the story of about 30 years back, let me tell you, that our more than 50% body diseases are because of psychosomatic origin. Today, the WHO, with again sufficient statistical data to have a backup, they say more than 80 to at times 85% diseases, right from small illness to cancer,
The reason is your mind, nothing else. And we have been telling everybody, mind your own business. We don't mind our own mind, and we have been just shouting at everybody, mind your business. Let me tell you what happens when you are disturbed. तुम्ही कल्पना करा, तुम्हाला दुबईमध्ये हा अनुभव नाही येणार, पण तुम्ही काही सगळे दुबईतलं नाही आहात, तुम्ही कुठलं तरी मुंबई किंवा पुणे आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड आलेले आहात. पर्टिक्युलरली भारत नावाच्या देशामध्ये जर आपल्या तुम्ही रस्ता क्रॉस कधी केला असेल तर तुम्हाला अनुभव, यू कॅन इमॅजिन वन ओल्ड लेडी, मोठा रस्ता आहे, त्या आजीबाईंना रस्ता क्रॉस करायचा आहे, बरोबर मदतीला कोणी नाही आहे, आजीबाई घाबरले आहेत, कधी एकदा समोर जाते आणि जोरात विंग गाड्या जात आहेत. आजीबाईंनी कसं वसं बळ ओलांडलं आणि घेत त्या रस्त्यावरती, मधल्या रस्त्यावर पोचल्या. भारत देशामध्ये असल्यामुळे उजवीकडनं येणारा ट्रॅफिक पहिल्यांदा इकडे तुमच्या इथे रिव्हर्स गेम आहे. तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की डावीकडनं येणारा ट्रॅफिक कोणी थांबायलाच तयार नाहीये. सिग्नल कधी पडतो माहिती नाही. काळोख पडल्यानंतर आजीबाईंना टेन्शन आहे की जसं काळोख होतो मला दिसत नाही हल्ली काळोख पडल्या की बहुतेक मोतीबिंदू झालाय, कधी एकदा घरी जाईन. म्हणून आजीबाई ऑलरेडी चिंतेत आहेत, ऑलरेडी ॲड्रेनलिन एक्स्ट्रा पुश झालेलं आहे, त्यामुळे धड 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 चालू आहे. ऑन टॉप ऑफ दॅट सडनली जोरात हॉर्न वाजतो. बघा आपली बॉडी केमिस्ट्री सांगतोय मी. कानावरती हॉर्न पडल्याबरोबर जसं आता तिथे कोणीतरी आवाज आल्यानंतर तुम्ही तिथे पाहिलं तसं आजीबाईंना आतनं सेंट्रल नर्वस सिस्टीमला कमांड मिळते. खूप मोठा ऑडिएबल फ्रिक्वेन्सी असलेला हा हॉर्न आहे. मेंदू ॲनालाइज करतो पहिल्यांदा. म्हणजे कुठल्या तरी वात्रट पोराने, श्रीमंत बापाच्या पोराने हातामध्ये महागडी बाईक मिळाल्यामुळे बापाच्या पैशावरती चेंज करत तो बाईक उडवतोय आणि त्याने जोरात हॉर्न मारलाय. तो हॉर्न पहिल्यांदा कानामध्ये फक्त फ्रिक्वेन्सी त्या गेल्या, 3 हाडांच्या साखळीमधनं आतमध्ये गेल्या, मेंदूमध्ये इंटरप्रिट झालं, हा आवाज हॉर्नचा आहे, मोटर बाईकचा आहे. आजीबाईंच्या मेंदूनी नॅनो सेकंडमध्ये इंटरप्रिट केलं, ज्या अर्थी हा मोटरसायकलचा हॉर्न आहे एवढ्या जोरात वाजलाय त्या अर्थी कोणीतरी वात्रट पोरगं असणार आहे, आपल्याला सांभाळायला पाहिजे. आता हा आवाज आलाय कुठनं? मेंदूने सांगितलं की जरी दोन्ही कानांमधनं साऊंड फ्रिक्वेन्सी आत शिरल्या असल्या तरी तो बहुधा आवाज डावीकडनं आलेला आहे. आजीबाई पहिल्यांदा डावीकडे वळून पहा तरी तुझ्यापासून धोका किती जवळ आहे का लांब आहे. बघा मेंदू काम करतोय, नॅनो सेकंडमध्ये होत आहे. आता तिथं बघायचं झालं तर मान वळायला पाहिजे. मान वळण्यासाठी आपले मानेचे जे मसल्स आहेत ज्याला म्हणतात स्टेर्नोक्लिडोमास्टॉइड, हा मान मुंडी तिकडे वळण्यासाठी हा मसल कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, हा मसल रिलॅक्स व्हायला पाहिजे. म्हटल्यानंतर मेंदूमधनं 2 वेगळे सिग्नल जातात. इसको बोलो कॉन्ट्रॅक्ट हो जाओ, इसको बोलो रिलॅक्स हो जाओ, तभी ना मुंडी घुमेगी. आणखीनही मानेत मसल्स आहेत त्या सगळ्यांना ऑर्डर मिळते मुंडी घुमाव. मॅडम आजीबाई बिचारा घाबरून मुंडी वळवतात. तोपर्यंत असं लक्षात येतं, पुढचं नंतर सांगतो, पुढचा सीन वेगळा आहे. आता हे जोर घडलाय, मान वळले, तोपर्यंत काय काय घडलंय? तुमच्या शरीरामधलं मेकॅनिझम एवढं पॉवरफुल आहे की ते काय दिसेल तेव्हा दिसेल, पण काहीतरी प्रॉब्लेम तर नक्की आहे. धाडकन हॉर्न वाजलेला आहे. सो यू हॅव टू गिअर अप युअर गडीज, बी ऑन युअर टोज, बी रेडी टू फेस द इमर्जन्सी. म्हणजे काय? जर काहीतरी अंगावरती येत आहे तर धावत पळायला पाहिजे. आता आजीबाईला माहिती आहे की मी म्हातारे झाले, पण जीव वाचवणं महत्वाचं आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. सो यू हॅव टू रन वेदर यू कॅन ऑर नॉट. देन पंप अप युअर कपॅसिटीज. हाऊ? यू नीड मोर एनर्जी टू रन फॉर अ ओल्ड वुमन. Where would the energy come from? Obviously by combustion of more of sugar. There is no ample sugar already stock available in the blood. So the signal says no, अगर नहीं है माल तो डबल माल चाहिए. शुगर आएगा तभी बर्न होगा, तभी कैलोरीज होंगे, तभी ना मेरे मसल्स काम करेंगे. सो इमीडिएटली दूसरा सिग्नल जातो, चलो तुम्हारे लीवर में बहुत कुछ स्टोर है ग्लाइकोजन के फॉर्म में, अभी वो एक्स्ट्रा जो है रिजर्व वो निकालो. एक सिग्नल जातो लिव्हरकडे, ग्लायकोजन बाहेर काढा. पण नुसतं ग्लायकोजन घेऊन उपयोग नाही आहे, त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होण्यासाठी काही हॉर्मोन सिक्रेट व्हायला पाहिजेत. त्या सगळ्या सेंटर्सना डायरेक्ट सिग्नल जातात कि चलो चलो तुम ये सिक्रेट करो, तुम वो सिक्रेट करो, तुम वो सिक्रेट करो, तभी जाके ग्लाइकोजन का कन्वर्जन ग्लूकोज में होएगा और फिर वो होने के बाद ब्लड में आना चाहिए.
एवढं सगळं नॅनो सेकंडमध्ये घडत आहे ना, फक्त पॉइंट हॉर्न ऐकल्याबरोबर. आणि हे झाल्यानंतर आता एक्स्ट्रा धाडकन शुगर जर आली तर मला सांगा रक्त घट्ट नाही का होणार हो? म्हणजे म्हातारी फाडकन, बाकीचं काही नाही, ॲक्सिडेंटमुळे नाही, क्लॉटिंग होऊन मरेल. म्हणजे आलेलं जर थिक शुगर जर एकदम रक्तामध्ये आली तर ती धबाधब फ्लश व्हायला पाहिजे, नंतर गाठ होईल रक्ताची. म्हटल्यानंतर फास्ट पळायला पाहिजे, पंपिंग फास्ट व्हायला पाहिजे. पंपिंग फास्ट कसं होणार आहे? ॲड्रेनलिन पुश आहे. त्याच्यामुळे ताबडतोब पहिल्यांदा हृदयाला सांगितलं जात आहे, तू जो आराम से चल रहा था ना, टाक टूक नाही चलेगा, टाक करना पडेगा. बरं, एवढ्या जोरामध्ये हार्ट धाड 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 तुम्हाला होतं की नाही? भीती वाटली की? हे सुरू झाल्या क्षणी तेवढ्या जोराचं धबाधब ते रक्त कुठं जाणार आहे? 2 ठिकाणी जातं. शुद्ध रक्त सगळा सप्लाय बॉडीकडे, अशुद्ध रक्त लंगकडे. आधी म्हातारे झाले, तिचे लंग पण म्हातारे झाले. एकदम धबाधब जर रक्त फुफ्फुसाकडे शुद्धीकरणाकरता यायला लागलं आणि लंग जर आरामात श्वास घेत असेल तर शी विल डाय ऑफ लंग कोलॅप्स. वो तो नहीं चलेगा, तो बुढ़िया को जोर से सांस देना पडेगा. शी स्टार्ट्स पॅन्टिंग. बरं, एवढ्याने काम भागत नाहीये. एवढं सगळं रक्त फास्ट जाण्यासाठी जसं आपण समजा पाण्याचा फ्लो कमी असेल आणि लांबपर्यंत पिचकारी मारायची असेल तर आपण बोट ठेवतो की नाही, म्हणजे डायमीटर कमी करतो, म्हणजे तेच पाणी जोरात लांब जातं. तसं डायमीटर कमी करण्यासाठी मेंदूमध्ये एक सेंटर आहे. त्या सेंटरला सिग्नल दिला जातो की जोरात पंप होण्यासाठी जो रक्तवाहिन्यांचा डायमीटर आहे तो कमी करा. आपल्या ब्लड वेसलवरती एक स्मॉलेस्ट मसल असतो, तो कम्प्रेस होतो आणि ताबडतोब जोरात व्हायला लागतं रक्त. एवढ्याने भागलं नाही. आता हे सगळं रक्त तेवढ्याच जोराने किडनीकडे जाणार आहे आणि किडनी समजा आरामात बसलेली आहे. चलो आजकल कुछ वेस्ट प्रोडक्ट आता नहीं है, सब अच्छा है इकोलॉजी. अरे यार बहुत ट्रिपल वेस्ट प्रोडक्ट आने लगा है, चलो काम करो. किडनी चौपटीने कामाला लागते आणि हे सगळं फ्रॅक्शन ऑफ नॅनो सेकंडमध्ये होतं. तोपर्यंत म्हातारीची मान ऑलरेडी वळलेली असते. वात्रट पोरग उगीच हॉर्न मारला, इथून आला तिथे गेला, पण कोई धोका डेंजर है नहीं. काही शपथ, एवढं भीती मी केली, एवढा बॉडीमध्ये केव्हाच झाला. हा उगीच म्हातारीला कळलं, धोका टळला, पण धोका आहे हे कळल्याबरोबर एवढा शरीरामध्ये उत्पात घडलाय. मग मला सांगा, आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये या म्हातारीच्या दसपटीने टेन्शन आम्ही दिवसभर कॅरी करतोय यार. म्हणजे आमच्या बॉडीमध्ये काय किओटिक सिच्युएशन असेल आणि त्याच्यामुळे आज आम्ही एवढे आधुनिक झालोय. तरी आमच्या तरुणपणी मानेला कॉलर लागते, पाठीला कॉलर लागते, बेल्ट लागतोय, हायपरटेन्शन, सगळे एकदम हाय फंडा आजार आम्हाला श्रीमंती रोग जडतायत, डायबिटीज. आणि आमच्या मेडिकल सायन्स बोलून सांगताय हे सगळं स्ट्रेस रिलेटेड आहे. मला सांगा, स्ट्रेस रिलेटेड म्हणजे नेमकं आहे काय हो? कुठे राहतो स्ट्रेस? कॅन यू शो मी द प्लेस? इफ वी आर एबल टू लोकेट विल थ्रो हिम आउट. स्ट्रेस नावाची गोष्ट इट इज नथिंग बट अ स्टेट ऑफ माइंड, युअर कॉन्शियसनेस, नथिंग एल्स. मग मला सांगा, आजवर सगळे सेंट्स रिगार्डलेस ऑफ द रिलिजन एकच सांगत आले की हे सगळं तुमच्या मनामध्ये आहे. तुम्ही फक्त तुमचं मन शांत ठेवा, एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ. पण मन शांत ठेवा म्हणून इझिली जमताय का? नाही जमत आहे. मन ही गोष्ट नेमकी आहे काय, राहते कुठे? कॅन वी डिफाईन? नो. आवर टुडेज मेडिकल सायन्स हॅज स्टिल टुडे फेल्ड मिझरेबली. वी हॅव द मेडिसिन्स वर्किंग ऑन माइंड बट वी डोंट नो व्हॉट इज माइंड. Such a paradox. We have got all antidepressants and whatnot which work on mind, but we don't know what is mind. मग नेमकं हे मन आहे काय? प्रत्येक माणसाच्या एक्झिस्टन्सचं प्रोजेक्शन एक्झिबिट करण्याचं टूल. माइंड इज नथिंग बट अ टूल फॉर एक्झिबिटिंग युअर इमोशन्स ऑफ युअर एक्झिस्टन्स. तुम्ही आहात आणि मी आहे हे प्रोजेक्ट करण्यासाठी जो कर्टन वापरला जातोय त्या कर्टनचं नाव आहे माइंड. आता सगळ्यात गंमतची गोष्ट सांगतो. आपल्याला असं म्हणतो ना आपण, इट जस्ट केम इन टू माय माइंड.
माझ्या मनात विचार आला, हा टोटली चुकीचा वाक्प्रचार आहे. मनात विचार येत नाही, विचारांनी मन तयार होतं. सोचने की बात आहे. जेव्हा तुम्ही झोपतात, यू आर स्ट्रेस्ड अप, खूप दमलंय आता यार, कमॉन आय एम रिअली आय कांट डू एनिथिंग, आणि तुम्ही झोपता आणि सकाळी उठल्यानंतर अर्नॉल्ड श्वासनगर असतो, येस आय एम बॅक और आय विल बी बॅक. What has happened in this beautiful small time, what you call as sleep, have you ever thought of? Truly speaking, दिवसभर आपण का दमतो आणि रात्रीमध्ये नेमकं घडतं काय? There are three entities which prevail in our consciousness, our existence, so-called body. One is body, second is mind, and third is soul. When you really sleep, your soul is very much there, your body is also very much there, but the mind is missing. तुम्ही जागेपणी तुमच्या फक्त काय का तुला कळतं का नाही काही, मी आले इथे आणि मला कळतं का नाही, चार चौघांमध्ये बोलले असं हे मी बोलू शकले नाही, ते पण मला राग आलाय. आता त्या बाई झोपल्या आहेत आणि शेजारी जाऊन सांगितलं, काय काय तुला अक्कल आहे की नाही, भिंडो काय तुला, तिला काही नाही फरक पडत. सोल तोच आहे, बॉडी पण तोच आहे, पण केवळ ती झोपली आहे म्हणून तिला फरक नाही पडत आहे. मग मला सांगा, तुम्ही सकाळी जागे झाल्यानंतर फ्रेश होता कसे? कारण तुमचं मन नावाची गोष्ट दिवसभर बॉडीला चिकटलेली असते आणि थ्रू 5 सेन्सेस ऑफ परसेप्शन वी आर कनेक्टेड विथ द आउटसाइड वर्ल्ड, where there is a continuous drainage of our continuous drain of our bioenergy. When you sleep, the mind disconnects from the body and merges back to the soul. It's like your mobile. You have used up your mobile, your battery is down. At night you just plug in, next day morning you see the battery is full. So is our body. नेक्स्ट डे मॉर्निंग बाय डिफॉल्ट बघा तुमचं युजली डोकं दुखतंय, हे दुखतंय, ते दुखतंय, सहसा गोळी घ्यायला लागत नाही. आपण म्हणतो सुद्धा मला झोपू दे यार, सकाळी उठलो की बरं वाटेल. काय घडतं झोपून काय होतं? काय झोपून एवढंच होत आहे की तुमच्या शरीराच्या माध्यमातून बाहेरच्या मॅट्रिक्सशी होणारा जो कॉन्टॅक्ट आहे हा डिस्कनेक्ट होतोय. आणि नुसता डिस्कनेक्ट होत नाहीये, ते माइंड उलटं वळत आहे. जे शरीराच्या माध्यमातून बाहेर बघत होतं ते शरीरापासून डिस्कनेक्ट होत आहे आणि तुमच्या सोलशी कनेक्ट होत आहे. यू हॅवंट डाईड, यू हॅव स्लेप्ट, यू हॅवंट डाईड, यू आर व्हेरी मच देअर. युअर कोर एक्झिस्टन्स इज व्हेरी मच देअर इन द लाईन डाऊन पोझिशन, बट युअर माइंड हॅज मर्ज्ड बॅक टू इट्स ओन सोर्स. दॅट्स युअर सोल, विच इज द इन्फायनाइट सोर्स ऑफ एनर्जी. And that is why next day again you are ready to waste your energy. I'm sorry to say. So that's our phenomenon. Ata if that is happening automatically with the gift called sleep, which the God has given us, something beautiful, can we create the same process which is automatically being done in the sleep even in daytime? If we really analyze, understand what is happening during sleep, maybe we will be able to replicate it even in daytime, isn't it? And if that is the case, then there is something like, जसं आता अनुषेतांनी मला काल दाखवलं की त्यांच्या मैत्रिणीने त्याची चेष्टा केली, हे तू काय करतो, तुझा मोबाईलची बॅटरी संपली म्हणून ती पोंगळी आपली जोडलेली घेऊन फिरत बसतेस, मी तुला वेगळी केस देते, त्याच्या आतच बॅटरी आहे, म्हणजे कंटिन्युअसली चार्जच आहे. मग मला सांगा, दिवसभर जर आपण जे झोपेत घडताय काय एकच घडताय की 5 सेन्सेस ऑफ परसेप्शन मधनं बाहेर होणारं जे कनेक्शन आहे त्याचे रिपरकेशन्स माझ्या बॉडीमधल्या पाण्यामध्ये उमटत आहेत, ज्याच्यामुळे शरीरामध्ये लॅक्टिक ऍसिड पासून प्रचंड प्रमाणात वेगवेगळी टॉक्सिक हॉर्मोन्स, केमिकल्स क्रिएट होत आहेत. दॅट इज वाय आय एम फिलिंग ड्रेन, की जे झोपेमध्ये आपोआपच सगळं शांत होत आहे. मग दिवसा सुद्धा जर मी जगात वावरणार आहे पण
मी एका लिमिटच्या पलीकडे डिस्कनेक्टेड आहे. म्हणजे नेमकं काय? समोरचा मनुष्य मला शिव्या घालतोय, बरं झालं समाधान तुझं, अजून 4 राहिले असतील तरी घाल. म्हणजे काय, घरी जाऊन बायकोशी कटकट करशील तू विनाकारण, ॲटलिस्ट तू तरी मोकळा हो. कारण मला काहीच फरक पडत नाही आहे, कारण मी माझ्या आतमध्ये जाऊ देत नाही आहे. माझं घर म्हणजे धर्मशाळा नाही आहे, दरवाजे उघडे टाकलेत, कोणी येऊन शो करून जावी. नो बॉस, दिस इज माय प्रोव्हिन्स. I will not allow any Tom, Dick, Harry to enter my province called mine and do some nonsense and throw some shit over there, because he is going to do it and I am going to suffer. Why? Is any person in the world worth that he should be allowed to enter my most beautiful place called mine, my heart, and allow him to damage it? No way, man. Not at all. Nobody in the world is that worth enough, isn't it? And still we allow our mind, because we never proact, we react. You proact, don't react. Because when you react, that means you have given the authority of your mind to somebody else. He is using the way he wants. No way, I am not going to allow that. मला वाटलं तर मी बोलेन, तू अरे बोललास की तू अरे बोललास, त्या माप फुली फुली मी कार्य करून दाखवतो तुला. नो, नो वे. तुझे अरे 4 अजून असेल तरी दे, कम से कम तू तो पूरा खाली हो जा बेटा, घर जाएगा तो बेबी के साथ आराम से गपशप कर ले. बिकॉज इट डजंट, आय डोंट अलाव यू. देवाने मला 2 कान दिलेत, बिकॉज आय नो की तू बोलल्यानंतर, मी रागावल्यानंतर सगळ्यात फर्स्ट डॅमेज मला आहे. बिकॉज माय एक्झिस्टन्स अनफॉर्च्युनेटली हॅज अ बॉडी विच हॅज गॉट 80% वॉटर. And if those demonish figures are going to get created in my 80% of existence, I am not going to allow anybody to create demons in my life. No way. Let me tell you, ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणूनच केवळ माणसाला हायपरथायरॉइड, त्यानंतर तुमचा अस्थमा, तुमचं ब्लड प्रेशर, तुमचं डायबिटीस, तुमचं स्किन डिसीजेस, सेल्युलायटिस, एक्झिमा, सगळे डिसीजेस हे फक्त आणि फक्त मनामध्ये उमटणाऱ्या रिॲक्शन्समुळे आहेत. देन वी मस्ट फाइंड सम वे ऑर द अदर बाय विच वी विल बी एबल टू डायव्हर्ट अवर माइंड, बिकॉज इट इज व्हेरी नेक्स्ट टू इम्पॉसिबल that if you shut down the mind, you won't be able to work in the office, isn't it? झोपेमध्ये तुमची बॉडी काम करू शकते का? नाही. Because the mind has merged back into soul. Whereas in daytime we want to move around, definitely do our work duties, and still our mind should not get affected. Then what is the way out? Yes, there is a way out. It's just a turning. तुमच्या दुबईमध्ये सगळे राऊंड अबाउट्स आहेत, isn't it? So that is the trick, to have a roundabout. गंमत अशी आहे, आपलं मन ही गोष्ट अशी आहे. You all have experience. There is nothing great I am telling you. I am just putting forward few things which you already know, but I am just making a necklace out of it so that you can wear it. You know. तुम्ही रस्त्यावरनं जात असतात, तुम्हाला समोरनं मैत्रीण हातवारे करते. आता इथं नाही कोणी चालत ह्या उन्हाळ्यात, पण एनिवे गाडीतून करत असतील, मॉलमध्ये तरी जाता तुम्ही, आणि ॲट टाइम्स, मेनी अ टाइम्स, यू आर थिंकिंग ऑफ समथिंग एल्स. की I don't know, it's late, 5:30. Normally my kids must have come, but I have told them to give me a tinkle. Now it's more than an hour, they haven't given me. काही त्यांना प्रॉब्लेम झाला असेल का? You are in that thought. तुमच्या डोळ्यासमोर तुमची मैत्रीण हॅलो हात करते आणि तुमचा फेस ब्लँक आहे. ती हाका मारते, कानामध्ये पण आवाज शिरतोय, पण तुमची रिॲक्शन नाही आहे. का? Because your mind was not there. So in the daytime also you can have a roundabout of your mind, isn't it? So the job is done. If I am not connected with whatever that is happening in front of me, it is not going to bother me, isn't it? Very simple. That's a roundabout. आता पुन्हा गंमत अशी आहे की माइंडची
की माइंडला लोक बरेच वेळा मला सांगतात की आय ट्राय टू मेडिटेट, द मोमेंट आय ट्राय देयर सो मेनी थॉट्स दे जस्ट पोर इन. गंमत अशी आहे, प्रत्येक गोष्टीची एक क्वालिटी असते, ती क्वालिटी आपल्याला कळली तर ती वापरता येते. निगेटिव्ह असू दे, त्याचा पॉझिटिव्ह वापर करता आला पाहिजे. तुम्हाला जर आजपासून सांगितलं की आजपासून तुमचे सगळे कल्याण होईल, फक्त एकच अट आहे, आय डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम यू, जस्ट डू वन थिंग, डोंट थिंक ऑफ ऑरेंज कलर्ड मंकी. You never have seen any monkey with orange color, but all the time now you will have an orange color monkey in your mind, because you are trying to tell your mind that not to think of orange color monkey. That itself is a triggering thing. So don't give such commands. Then what is the way out? Yes. जसं तुम्ही मनामध्ये तुमच्या मुलांची चिंता करत होतात, ज्यामुळे समोरच्या गोष्टी तुम्हाला दिसल्या नाहीत, ऐकू आल्या नाहीत, मग फक्त मुलांची चिंता करायच्या ऐवजी चॅन्टिंग का नाही करत? चिंता करायच्या ऐवजी चॅन्टिंग का नाही करत? राऊंड अबाउट आला ना. तुम्ही तुमची कामं करणार आहात, मेडिकली प्रूव्हन फॅक्ट सांगतोय, सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट सांगतोय. समजा मी आता ठरवलं की माझं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, घरी जाऊन प्रयोग करून बघा. हल्ली तुमच्या सगळ्यांकडे घरी मशीन असतात, सगळं असतं, की तुम्हाला आवडता शब्द घ्या, काही असू शकतो, कोका कोला. ओके फाईन, मनातल्या मनात सुरू करा, कोका कोला, कोका कोला, कोका कोला, कोका कोला, कोका कोला, मनातल्या मनात. बिकॉज यू लाईक कोका कोला. somebody might say thumbs up. It's like somebody says I am devotee of Sai Baba, somebody says I am devotee of Shekhavche Maharaj. It's one thumbs up and one Coca-Cola, nothing more than that. Both are soft drinks. So, choice is yours. You will find after some time, 10-15 minutes, your BP has come down. Your stress levels have gone down. Your blood sugar has gone down. Why? Because of repeated rhythmic chanting of a word called Coca-Cola. हे सगळे एक्सपेरिमेंट जगभर झालेले आहेत. मग कोका कोला कोका कोला कोका कोला म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर कोका कोलाची बाटली येते यार. आणि एखादा मनुष्य म्हणत असेल की आय लव्ड माय मदर लाईक एनिथिंग. मी लहान असताना तिचं नुसतं मांडर डोकं शिवलं ना की मला आराम पडायचा. फाईन, तुझ्या आईचं नाव काय? ओके, जयश्री होतं. जय श्री जय श्री जय श्री. बिकॉज एव्हरी वर्ड हॅज अ टॅग ऑफ पिक्चर. दगड म्हटलं तर दगड, एक डोळ्यासमोर दगड येतो तुमच्या. Every word has a tag of one picture. Your memory is a pictorial message. So, suppose तुम्हाला जर गटार म्हटल्यानंतर डोळ्यासमोर घाण येत असेल, ते नॅचरली तुमच्या डोळ्यासमोर काय येणार आहे? गटार आहे, म्हणजे बीपी वाढणार आहे, जरा वास पण यायला लागेल ड्रेनेजचा. So, if you know that every sound has a tag of one picture, then might as well I would select a beautiful word which has a tag of a beautiful picture. Isn't it? मग एखादा मनुष्य जो धर्मविर्व देवबिव काहीतरी मानणार आहे, तो म्हणतो चल माझा गणपती हा लाडका देव आहे. ओके, गणपती 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 गणपती. गणपती नावाचा देव आहे की नाही मला देणं घेणं नाही आहे, सोयीसुतक नाही आहे. पण गणपती म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक भाव आहे. ही बिलीव्ह, इट इज हिज बिलीफ सिस्टीम. लेट मी टेल यू की गणपती नावाचा कोणतरी देव आहे आणि त्याची कृपा झाली तर माझं कल्याण होणार आहे, ही त्याची बिलीफ सिस्टीम आहे. ओके, सो वेन ही स्टार्ट सेइंग गणपती 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 और ओम गणपती हा काय मगाशी म्हणाला ते जाऊ दे काय ते विद्या देशांतरा पाठवी, हे केल्यानंतर रिपीटेडली म्हटल्यानंतर एक वेगळ्या तऱ्हेचा बायो रिदम तुमच्या बॉडीमध्ये सेट होतो. आणि त्या केवळ सेट झालेल्या बायो रिदममुळे तुमच्या डिस्टर्ब झालेली जी मेटाबॉलिझम आहे बॉडीतलं, हे नॉर्मलाइज होतं, हार्मोनाइज होतं आणि त्याचा इफेक्ट्स, गुड इफेक्ट्स यू एक्सपिरियन्स ॲट युअर बायोकेमिस्ट्री लेवल. बिकॉज द मोमेंट द बायोरिदम इज सेट, your mind starts becoming quiet, 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 quiet and quiet,
And then there is a center in your brain called satiety center which gets stimulated. And as a result of that, there are something called dopamine secretion in your body. There is a downpour of dopamines in your body, and dopamines are the chemicals, the secretions which have the capacity to even treat your cancer. So, if any chanting of word and my belief system, it is my belief system, is going to trigger my dopamines, isn't it all worth? Somebody might say, you know, I believe in Jesus, fine, yeah. For you, Jesus is a triggering word which triggers your dopamines. Somebody says, my Allah, okay, fine, your Allah is a triggering word which triggers your dopamines. And this is how you start getting connected to a sound energy. Now we are trying to settle our mind by using the sound energy. And ह्या साऊंड एनर्जीचा वापर आणखीन प्रिसिजनने करायचा झाला तर त्याला म्हणतात नामस्मरण, जे आपले संत मंडळी सांगत आले. आता हे नामस्मरण नेमकं प्रास्त काय? समजा जे कोण सार्वत्रिक संत होऊन गेले, सो कॉल्ड गजानन महाराज, सो कॉल्ड साईबाबा, सो कॉल्ड गोंदवलेकर महाराज, वॉट एव्हर, तर गोंदवलेकर महाराज सगळ्यांना एकच सांगायचं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मला सांगा, आता समजा आपण ख्रिश्चन मनुष्य आला, त्याच्याकरता राम ही हा देव म्हणून त्याने ऍक्सेप्टच केला नाहीये, तर मला सांगा त्याला तो बेनिफिट मिळेल का? तर त्याचं उत्तर आहे खरं म्हणजे नाही. त्याचं कारण असं आहे की कल्पना अशी करा की तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल क्रायसिस आहे, आणि तुम्ही सो कॉल्ड हिंदू आहात आणि बिलीफ सिस्टीम आहे, आणि तुम्हाला सांगितलं मी लक्ष्मीचा अमुक अमुक जप देतो कर, आणि जर तुमच्या घरामध्ये अनफॉर्च्युनेटली लक्ष्मी नावाची धुणभांडी करणारी बाई आहे आणि ती माहिती आहे वर काही छोटे मोठे पैसे दिले तर हात मार्ग चोरून मिळते, लक्ष्मी म्हटल्यानंतर डोळ्यासमोर जर आदळ आपट करणारी जे कामवाली येत असेल, तर मला सांगा हाऊ यू विल बी बेनिफिटेड? नो वे. सो युअर पिक्टोरियल टॅग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या शब्दांना पिक्टोरियल टॅग काय हा लाख मोलाचा आहे. आणि हिअर कम्स युअर बिलीफ सिस्टीम. एखाद्या माणसासाठी जी कॉस्मिक एनर्जी आहे, त्या कॉस्मिक एनर्जीचं मॅनिफेस्टेशन म्हणजे जीसस असेल तर त्याला जीसस म्हणून द्या, एखाद्यासाठी अल्लाह असेल तर त्याला अल्लाह म्हणून द्या, बिकॉज एव्हरी साऊंड हॅज अ टॅग ऑफ पिक्चर. आणि त्याच्यामुळे तुम्ही इझिली कनेक्ट होता कशाशी माहिती आहे? जी 15 कोटी वर्षापूर्वी साऊंड क्रिएट झाला त्या साऊंडशी तुम्ही कनेक्ट होता. जी मंडळी स्वतःला आस्तिक समजतायत, पोथ्या वाचतायत, पुराणं वाचतायत, स्वामींच्या भोवती चक्रा मारतायत, ती नेमकं करतायत काय? दे आर युझिंग द साऊंड एनर्जी अँड ट्राईंग टू टॅप ॲट इट्स ओन सोर्स. दॅट इज द फर्स्ट मॅनिफेस्टेशन ऑफ द मॅट्रिक्स. आता हे करताना गंमत अशी आहे की ॲज आय टोल्ड यू इन द बिगिनिंग इटसेल्फ that we are the frozen forms of sound energies. त्यामुळे मला सांगा प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे. आज आम्ही मेडिसिन द्यायचं झालं तरी एकाच एज ग्रुपमधलं जरी असेल तरी त्या माणसाचा पर मिलीग्रॅम kg बॉडी वेट प्रमाणे आम्ही औषधाचा डोस बदलतो. स्टँडर्ड नाही आहे. एकाच वयामधल्या सगळ्या माणसांना तेच औषध असेल तर तोच डोस नसतो, त्याच्या वजनाप्रमाणे बदलतं. तसं तुमची माझी प्रत्येकाची बॉडी रिक्वायरमेंट वेगळी आहे. जर आम्ही ओम या एका साऊंड एनर्जीमधनं प्रवास करत 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 आज ह्या स्टेजला वेगवेगळ्या लेवलला मॅनिफेस्ट झालोय, अँड वी आर ट्राईंग टू टॅप ऑर सी द हेल्प ऑफ दिस अननोन एनर्जी कॉल्ड गॉड, देन द फर्स्ट रेफरन्स पॉइंट इज दॅट वन साऊंड विच टूक प्लेस 15 कोटी वर्षापूर्वी. So we have to connect to that Om, but our channels are different. If somebody is in Dubai, for him to reach US is different. Somebody from India, he also wants to go to US, his track is different. Somebody from Gulf, again different. So
these are 52 different channels and we are traveling in one particular channel, everybody of us. So we have to now go back. जिथून आम्ही आलो तिथे आम्हाला परत जायचं आहे. पण परत जाण्यासाठी आम्हाला प्रत्यक्षात करायचं आहे काय, तर आमच्या बॉडीमधले फ्रोझन साऊंड जे आहेत ते प्युरिफाय करायचे, ते मेल्ट करायचे. खूप वेगळा विषय सांगतोय. जर मुळात मला माहितीच नाही आहे की मला एवढं माहिती आहे की 7 कलरच्या पट्ट्या होत्या त्याच्यापासून मला माझ्या आईबाबांनी बनवलं. पण त्याने नेमकं परम्युटेशन कॉम्बिनेशन नेमकं केलं काय. माझ्या अंगात लाल रंग जास्त आहे, हिरवा जास्त आहे का निळा आहे माहीतच नाही. पण ती नजर ज्या माणसाला आहे त्या माणसाला कळतं की ह्याला आपण म्हणतो की नाही ह्याच्या डोक्यात जरा हवा जास्त आहे म्हणजे काय लाल रंग जास्त आहे. हा ना एकदम मठ्ठ आहे, थंड आहे, त्याला काही फरकच नाही पडत नाही, निळा रंग जास्त आहे. ह्या माणसाला ना पटकन काय सर्दी खोकला वगैरे काय होत नाही. आम्ही घरात आजारी पडतो पण हा मस्त हेल्दी असतो, त्याला सर्दी पण कधी होत नाही, हिरवा रंग जास्त आहे. इट्स अ विचार. सारे गम पधनी साऊंड आणि तानापही निपाजा रंग ते सगळं एकच आहेत. मग ह्या अल्फाबेट्समधनं जी प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे ते रिक्वायरमेंट फुलफिल करणारे, त्या एनर्जीज एमिट करणारे ते साऊंड पॅटर्नचे अल्फाबेट्स एकत्र केले की त्याला म्हणतात नाम. त्यामुळे एकासाठी गम गणपती नमः असेल, एकासाठी ओ जीजस असेल, एकासाठी या अल्लाह असेल, तर एकासाठी आणखीन काहीतरी वेगळं असेल. हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. पण हे आपण करतो म्हणजे नेमकं करतो काय, तर ते रिपीटेडली चॅन्ट करून आपण ॲक्च्युअली 15 कोटी वर्षापूर्वी जी फ्रिक्वेन्सी क्रिएट झाली त्या फ्रिक्वेन्सीशी आपण कनेक्ट होतो. एवढं लक्षात ठेवा. जो मनुष्य स्वतःला आस्तिक समजतो आणि समोर गणपती नावाचा काहीतरी देव मांडतो, त्याला मांडताना पण माहिती आहे गणपती म्हणजे नाही, गणपतीची मूर्ती आहे. प्रत्येक गणपती कोणी पाहिलाय का हो? नाही. बरं त्याचं एक तर रूप आहे का? एक म्हणे उजवी सोंड, एक म्हणे डावी सोंड. पुण्यामध्ये आमच्या 3 सोंड्या पण आहेत. साऊथकडे गेलात इंडियात तर 10 तोंड्याचं पण आहे, दशभुजा पण आहे. सो देर इज नो स्टँडर्डायझेशन. सो व्हॉट आर वी डुईंग वेन वी से वी डू वर्शिप? ॲक्च्युअली दिस इज द मोस्ट ब्युटिफुल टूल दॅट वी ह्युमन्स हॅव इन्व्हेंटेड ऑर डिस्कवर्ड, दॅट वी यूज द टूल. थ्रू दॅट टूल वी आर ट्राईंग टू कनेक्ट टू द इन्फिनिटी. प्रत्येकाला माहिती आहे की हा देव म्हणजे देवाची मूर्ती आहे. मग ह्या मूर्तीची पूजा करून मला कसं काय देव भेटणार आहे? नाही. थ्रू सगुण वी आर ट्राईंग टू कनेक्ट टू द निर्गुण. सो थ्रू द शेप्स वी आर ट्राईंग टू कनेक्ट टू द शेपलेस एनर्जी, फॉर विच मोस्ट पॉवरफुल टूल इज साऊंड एनर्जी, बिकॉज वी आर ऑल लिव्हिंग इन दिस मटेरियलिस्टिक वर्ल्ड. इफ नथिंगनेस इज गॉड and we want everythingness. आम्हाला 2 BHK फ्लॅट हवा आहे, 3 BHK हवा आहे, पहिलं जागा विकली जायला पाहिजे, नवीन घ्यायला हवे, मूल होत नाही तर मूल व्हायला पाहिजे. वी हॅव गॉट n number of demands. So we fall into the province of everythingness, and everythingness starts with one sound energy. So you need to have a right sound energy so that you can connect to that one reference point. And we are all guys on different routes, so we first must know our own route. Then and then only we can go back and tap. आणि तो तुमचा रूट सांगणारा जो व्यक्ती असते त्याला तुम्ही डिव्हाइन मास्टर म्हणता. सद्गुरू आणि काय 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 मोठमोठे शब्द वापरतात. पण ॲक्च्युअली इन ट्रू सेन्स व्हॉट ही इज गिव्हिंग यू इज स्ट्रेट अवे ही इज गिव्हिंग यू अ पासवर्ड विच यू जस्ट कीप ऑन टॅपिंग and get connected to parmeshwar.com site. Nothing else. But parmeshwar.com is nothing but you. Because you are the 15 कोटी वर्षापूर्वी आपण सगळे तिकडे होतो, तिथून आपण आलेले आहोत आणि आपण विसरलोय म्हणून वेळासारख्या आकाशात बघतोय. मला सांगा, आकाशात बघता तुम्ही थोडं विमानात जाऊन बघा बरं. तुमच्या खाली असतात ढग, म्हणजे तुम्ही परमेश्वराच्या मांडीवर बसल्यात म्हणायला पाहिजे ना. विमानात बसलायत म्हणजे आकाशात परमेश्वर राहत असेल तर. isn't it? Actually, getting connected to nothingness is a state of mind, a consciousness, and the chanting of Naam is a tool
When you use it efficiently with the proper knowledge at the back of your mind, you are able to enter into a zone called nothingness, which you have been doing automatically during sleep. फक्त ते स्लीपमध्ये झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आमचा ट्रेन चालू होतो. मग त्याला फडक्यानं जसा वेगळा काहीतरी मिळाला चार्जर की त्याच्या आतच ते कवरमध्ये बसतो की 24 तास चालू. तसा 24 तास चार्जिंग करणारं म्हणजे तुमचं नाम आहे. ए पर्टिक्युलर वर्ड विच इज मेड अप ऑफ अल्फाबेट्स विच आर स्पेसिफिकली टेलर मेड कस्टमाइज ॲज पर युअर रिक्वायरमेंट. की तुमचा चॅनल कुठला आहे त्या चॅनलवरनंच तुम्हाला परत जायचं आहे. तो चॅनल सांगणारा अल्फाबेट्सचा समुच्चय ज्याला तुम्ही नाम म्हणता, बाकी काही नसतं. एकच लक्षात ठेवायचं, आयुष्यामध्ये जे बेसिक फिजिक्सचे नियम आहेत त्याला कुठेही छेद जात नाही. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मी दुसऱ्याला काहीही बोललो, खात्री ठेवा मी बोलतो तेव्हा प्रेमाने बोलतो का हो? सहजासहजी. रात्री मला सांगा, दिवसभरात आपण स्वतःला जर ॲनालाइज केलं तर आपण किती वेळा आपण खऱ्या अर्थाने आनंदी होतो. तुम्ही सुखी होतात किंवा दुःखी होतात, आनंदी कधीच नव्हतात. आनंददायक गोष्ट फक्त तुम्ही झोपेत एन्जॉय करता. येस आय एम फ्रेश. काय झालं, लॉटरी लागली तुला 5 कोटी? नाही यार, छान झोप लागली. येस, दॅट वॉज द टाइम वेन यू रिअली एन्जॉयड द ब्लिस. रेस्ट ऑफ द टाइम यू आर हॅपी ऑर यू आर नॉट हॅपी. आणि झोप ही एकमेव फिनॉमिना ज्याला म्हणतात तुम्ही सुख आणि दुःख, आहे रे आणि नाही रे, टू बी और नॉट टू बीच्या मध्ये, किंवा संत कबीराच्या भाषेत बोलायचं झालं तर हो ना हो के बीच में साहब समा है, ज्याला म्हणतात समचरणावरती उभा राहणारा विठ्ठल. यू आर नॉट अफेक्टेड, यू आर नॉट बदर्ड, कम व्हॉट मे. ही स्टेट अचीव करण्याचा सगळ्यात सोपं टूल म्हणजे तुमचं नाम आहे. टू बिगिन विथ यू कॅन स्टार्ट फ्रॉम टुडे लाईक कोका कोला, थम्स अप, वॉट एव्हर. बट बी अवेअर there is a pictorial time. We have to mind our own tongue. We have been telling others, mind your business, mind your own tongue. We have to mind our tongue first. Because the first reaction takes place in my body. हे तुला अक्कल नाही का? इतक्या सांगितलं शांत राहा. हे ज्या क्षणी मी बोललो त्या क्षणी मला राग आलाय. आणि मला राग आला तर त्याची पहिल्यांदा ॲड्रेनालिन सर्ज आणि टॉक्सिक हार्मोन माझ्या बॉडीत सिक्रेट होणार आहेत. हा पहिला डॅमेज आहे. त्याला ऐकल्यानंतर हा कोण बोलतो मला, मी लक्ष पण देत नाही. माझं लक्ष पण दिलं नाही. इव्हन ही डिडंट नोटीस, डिडंट कॉग्निझन्स पण नाही घेतला. अजून 2 शिव्या घालतो. पुन्हा डॅमेज माझा आहे. आणि तो मनुष्य, सॉरी तुम्ही काय बोलात, मला ऐकू येत नव्हतं. मी एवढं रक्त जाळलं लेखा आणि तुला नाही. एनिवे आता ती वेळ निघून गेली, आता काय सेशन संपलाच आहे, आता काय मस्ती करायची तिकड. अरे हो, पण डॅमेज कोणाचा झाला? चिडला कोण? मी. डॅमेज कोणाचा झाला? माझा. ब्लड शुगर कोणाची वाढली? माझी. ब्लड प्रेशर कोणाचं वाढलं? माझं. किडनी आउटपुट वाढला कोणाचा? माझा. स्ट्रेस, तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही राग येता तेव्हा हे सगळे मसल्स सगळे मानेचे स्ट्रेस्टअप असतात. आणि म्हणून या तऱ्हेने रागावणाऱ्या माणसाने लवकरात लवकर खात्री ठेवायची. त्याचा एक्सरे काढलात ना मानेचा तर अजून स्पॉन्डोलोसिस झालेला नसतो, पण ज्याला मी बांबू स्पाईन म्हणतो, लॉस ऑफ नॉर्मल सर्वायकल कर्वेचर असं सुंदर एक्सरेमध्ये रेडिओलॉजी रिपोर्ट देतो. आणि अजून 2 वर्षांनी C4, C5, C6 डॅमेज डॅन. कोणी केलं डॅमेज? मी केला, मी चिडून. सो एक्सेप्ट वन energy called love, rest all emotions are just damaging. They have terribly detrimental effects on our own body first. I am not worried about the world. संत सांगत आले ते आपल्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी नाही. मी शांत राहतो, मी स्वतःच्या कल्याणासाठी. बिकॉज मी अतिशय स्वार्थी मनुष्य आहे. मला माझा फायदा कशात आहे कळलेला आहे. म्हणून मी लोकांवर चिडत नाही. समोरचा काहीही बोलला तरी तुझं तुझ्यापाशी, मी घेतलं नाही. म्हणजे मी संत झालो का? नाही. आय एम द मोस्ट अँड द फर्स्ट सेल्फिश पर्सन इन द वर्ल्ड. बिकॉज आय नो दॅट इफ इट टचेस माय हार्ट इट डॅमेजेस मी. जगात कुठलाच मनुष्य मी त्याला एवढी किंमतच देत नाही. बस माझं घर मन धर्मशाळा नाही आहे. काही मशीन येऊन शू करून जावं, रस्त्यावरचा स्ट्रे डॉगने येऊन शीट करून जावं. नो,
I don't allow anybody to enter my altar. My mind is my mandir. That's my most purest of the pure form of altar, where I don't allow anybody to enter. ही एकमेव गोष्ट कायम लक्षात ठेवायची. तर बुद्धिवादाने विज्ञानाच्या याच्यावर समजून घेऊया की आपण चांगलं वागणं, चांगले विचार करणं हे आपल्या कल्याणासाठी आहे. बाकी देव जाऊ दे, चला विसरा. इवन इफ आय वॉन्ट टू एन्जॉय द लाईफ. आज तुम्ही सगळेजण आपापले कुठले तरी देश सोडून दुबईमध्ये आलाय, 4 पैसे मिळवून एन्जॉय करायचं आहे तुम्हाला. आणि गंमत अशी होती आहे की एन्जॉय करताच येत नाहीये, नुसतेच कष्ट होत आहेत आणि एन्जॉयमेंट नावाची गोष्ट नाही. काय झालं हल्ली डॉक्टरने सांगितलं गोड खायचं नाही. अरे नाही, डॉक्टरने सांगितलं लवकर झोपायचं. अरे मला पिक्चर बघायला आवडतात. नो नो नो, यू मस्ट स्लीप व्हेरी अर्ली, अदरवाइज युअर बीपी विल शूट अप. यू मस्ट नॉट eat those sweets, sir. Don't indulge into sweets. Your sugar levels are high. अरे मग जगायचं कशाला? आम्हाला लाईफ एन्जॉय करायचं आहे, तर आम्हाला एन्जॉय करण्यासाठी आमचा माइंड सेटअप हा परफेक्ट पाहिजे. मग फुल टू एन्जॉय लाईफ. जर दुबईच्या मायानगरीत तुम्ही आलेले आहात तर इथं नुसतं बाजार मांडलेला आहे. यू हॅव गॉट सो मेनी ऑप्शन्स, बट अनफॉर्च्युनेटली वी आर नॉट एन्जॉईंग देम because we are wasting our energy into some trifling which are definitely not worth. म्हणजे देव बिबी तुम्हाला सांगायला नाही आलेला. आजच्या मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये स्वतःचं शरीर फिट ठेवण्यासाठी मन नावाची गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. मनाला डायव्हर्ट कसं करायचं हे कळलं पाहिजे. काहीही झालं तरी, कोणी कसाही वागला तरी मी रिॲक्ट करणार नाही. का तर मी सेल्फिश आहे. मला माझं डोकं शांत ठेवून स्वतःची हेल्थ ठेवायची फर्स्ट क्लास. मला एन्जॉय करायचं आहे. तुमची स्ट्रेसनी लिव्हर खराब होते आणि मग आता डॉक्टर हॅज टोल्ड मी नॉट टू टेक मोर दॅन 1 पेग. अरे तुला आवडते, तुझी लिव्हर पचवू शकत नाही ना. डॉक्टर हॅज सेड ऑलरेडी यू हॅव गॉट हिपॅटिक लिव्हर. अरे काय झालं हिपॅटिक लिव्हर? तुझं लिव्हर स्ट्रेस्टअप आहे, तुझी स्प्लीन स्ट्रेस्टअप आहे, तुझ्या किडनी स्ट्रेस्टअप आहेत, पॅन्क्रियास स्ट्रेस्टअप आहेत, तुझ्या हार्टमध्ये एवढी रॉंग इमोशन्स आहेत की याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत आहे, ट्रायग्लिसराईड वाढत आहे. हे सगळं फक्त मनाचा खेळ आहे, बाकी काही नाही आहे. आणि मनाचा खेळ पुन्हा सांगतो की इट इज नॉट जस्ट अ व्हर्बल ऑडिएबल फ्रिक्वेन्सी. इट स्टार्ट्स विथ युअर थॉट. तुमच्याशी बोलताना माझ्या मनामध्ये पहिल्यांदा एक इमोशन येतं. आय टेल यू द अनॉलॉजी. एक इमोशन येतं. ते इमोशन मला तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी नॅनो पिरियडमध्ये माझा मेंदू सर्च मारतो. तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही टाकता की नाही, सर्च इंजिन लावता तसं सर्च मारतो की हे इमोशन समोरच्याला कळण्यासाठी काय शब्द वापरायचे. मग त्याची रिअरेंजमेंट होते मेंदूमध्ये आणि मग ते वापरण्यासाठी माझ्या व्होकल कॉर्ड्स, माझा गळा, माझी जीभ, माझे टंग, माझा टाळू ह्याचा वापर करून ती फ्रिक्वेन्सी शब्द बाहेर येतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचतात. पण त्याचा सुरुवात कुठे आहे? माझ्या विचारात आहे. मला सांगा, आज तुम्ही इथे सगळेजण आलात, आपोआप आलात का? हो, नाही आलेले. येऊच शकला नसतात जर तुमचा विचार पॉवरफुल नसता तर. हां, फडक्याने कळवलं आणि कोणातरी कळलं, ठीक आहे, कोण आहे डॉक्टर काळे माहिती नाही, माइट एज वेल गो. और क्या कर रहा है आज? अच्छा पिक्चर लगा है, चल ना पिक्चर जाते हैं. ओके ठीक है, काले कौन है मालूम नहीं. यू वुड हैव गॉन फॉर अ मूवी अनलेस यू आर बेंट अपॉन 200% कि आज मैं जाने वाला हूँ. ज़्यादा से ज़्यादा का 2 घंटा मेरा बर्बाद हो जाएगा. एज इट इज वैसा भी बहुत बर्बाद होता है और 2 घंटा गया. Unless you are bent upon, your actions will not follow. So is the case in your life at all levels. Your thought has the power to create what you want in your life. Remember, that's your power. Unfortunately, आपल्याला हे लक्षात येत नाही. आपल्या वेळेला वाटतं की नाही यार, मी मनात आणलं तर ते घडतं असं नाही. अरे तू मनात आणल्यानंतर सगळ्या अडचणी दूर करून आलाच नाही. ते तुझ्या मनामध्ये इनिबिशन्स आहेत की नाही. मागच्या वेळेला 4 वेळा गेलो होतो तेव्हा वाटेत तेव्हा समोरच्या बाईने विचारलं, हॅलो वेर आर यू गोईंग? अपशकुनी बाई आहे ती. तिने तोंड दाखवलं ना हमखास की माझा इंटरव्ह्यूला मी फेल होतो. दिस इज अ रॉंग पाथवे बिल्ट अप इन युअर ब्रेन. जस्ट डिमॉलिश दॅट. हू द हेल शी इज.
My thought has the power to create what I want in my life. Remember, the whole universe has been created out of one thought. That is, eko aham bhavasya. I am one and I want to project myself in innumerables. That was the thought behind the creation of this Big Bang. So we also have the same power in our consciousness. Only thing is we have forgotten our powers. आमची बिलीफ सिस्टीम आहे की ह्याच्यामुळे घडतं त्याच्यामुळे घडतं, माझ्या डेस्टिनीमध्येच नव्हतं. रिमेंबर, द होल युनिवर्स इज नथिंग बट बंडल ऑफ फ्यू पार्टिकल्स, ज्याला आज गॉड पार्टिकल म्हणून कोणीतरी सायंटिस्ट सांगतोय, ज्याला आम्ही वैश्विक कण म्हणून संबोधला. These are particles, and the driving force of those particles is nothing but a thought. जे तुम्हाला व्यवहारात पण बघायला मिळत आहे. आज तुम्ही जेव्हा दुबईमध्ये तुमची जागा शोधता, अपार्टमेंट शोधता, कसे शोधता हो मला सांगा? पहिल्यांदा मनात विचार येतो की मला ह्या एरियामध्ये अपार्टमेंट हवं आहे, कम व्हॉट मी. मग तुम्ही विचार करता त्या एरियामध्ये काम करणारी एजन्सी कोण आहे. ओके, लेट्स डायल अप दॅट पर्सन. तुम्ही तुमचा हात वापरता, डायल करता, विचारता, अरे असं असं आहे, दिस आर माय रिक्वायरमेंट्स, असं असं आहे का, माझं बजेट अमुक अमुक आहे. मग तो 4 ठिकाणी हिंडतो, मग तुम्ही बघायला जाता. हे सगळं व्यवहारात घडताय. पण पहिल्यांदा आणि मग तुम्हाला एकदा तो फ्लॅट मिळतो. येस, दिस इज व्हॉट आय वॉज लुकिंग आउट फॉर, आय एम सो हॅपी. इट गॉट मॅनिफेस्टेड. हाऊ? युअर थॉट. इट स्टार्टेड विथ युअर थॉट. सो रिमेंबर, मला सांगा, थॉट, कॅन यू प्लॉट द थॉट ऑन युअर पेपर, हाऊ स्मॉल इट इज? तुम्ही समजा आर्किटेक्टचे आहात आणि ड्रॉइंगवाले आहात, स्पेशालिस्ट, तुमच्याकडे काय ते HB आणि H वगैरे काय काय असतात, 1H 2H पेन्सिल, मायक्रोटिप असतं एकदम कागदावर. सांगितलं तुझ्या थॉटचं मला डायमेन्शन दाखवले, कॅन यू शो मी? नो, इट इज बियॉन्ड एनिथिंग. बट व्हॉट इज द पोटेन्शियल? नाउ यू आर एन्जॉईंग द फ्लॅट. दॅट्स द पोटेन्शियल ऑफ युअर थॉट. सो युअर थॉट कॅरीज दॅट एनर्जी. So your thought, if you are able to redirect in a proper manner, then what happens? In reality, this whole universe is nothing but the bundle of scattered atoms. Your thought has a driving force energy which binds those required atoms into a form that you are looking out for. तुम्हाला जिलेबी खायची असेल तर मनात जिलेबी खायची विचार येतो. ओके, जिलेबी कहाँ मिलती है? नहीं, मुझे आमलेट खाना है. अच्छा, वो राजू आमलेट वाला, क्या नाम है उसका? राजू आमलेट वाला, चलो उधर जाते हैं. मग राजू आमलेट वालाकडे गेल्यानंतर तुम्ही सगळे अंड्याचे वेगळे प्रकार खाणार आहे. ते कसे काय? हे ॲटम्स आहेत. अंड हा वेगळ्या तऱ्हेच्या ॲटम्सचं कॉन्फिगरेशन आहे. तुमचं माईक हे वेगळ्या तऱ्हेचं ॲटमचं कॉन्फिगरेशन आहे. मला अंड नको आहे, मला माईक हवा आहे. निखिल इथे अंड्याला हातात धरून बोलणार आहे का मी सेशनला? ना अंड नंतर खाईल, मला आता माईक हवं आहे. ओके, येस सर, ही विल डू द नीडफुल. हे जसं तुम्हाला व्यवहारात दिसत आहे, त्याच्या पलीकडची तुमची पॉवर आहे की तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी ज्या सगळीकडे ॲटम्सच्या रूपामध्ये स्कॅटर्ड आहेत, त्या ॲटम्सना एकत्र फक्त आणायची आणि तुम्हाला तुमच्यासमोर हव्या असणाऱ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट करायची ताकद असते. त्याला म्हणतात तुमच्या विचारांची ताकद. आज हा विचार ताकद तुमची कमी पडते, जी ताकद तुमच्या चॅन्टिंगमुळे वाढते. आणि मग फक्त एकच गोष्ट घडते, मनामध्ये विचार आला की मॅनिफेस्ट होतो. गंमत अशी आहे की आपले विचार मॅनिफेस्ट होत नाहीत आणि संतांचे झालेले दिसतात. का? कारण त्यांच्या विचारामध्ये प्युरिटी असते, आपल्या विचारामध्ये ती प्युरिटी नसते, म्हणून त्याची पॉवर कमी पडते. तुम्हाला मी सांगितलं की एक्स नावाची एक बाई आहे, हो, तिचं पार्लर विकलं जात नाही आहे, मेजर शी इज फेसिंग डोल्डर्स, कॅन यू ऑल प्रे फॉर हर? यू विल से यस, डेली आई विल प्रे. प्रे करने में ज़्यादा क्या है? लेकिन अगर तुम्हारा खुद का होगा तो 4 दिन से प्रे कर रही हूँ, काम अभी तक हुआ नहीं. तो सेशन तो अच्छा लगा लेकिन अभी तक काम तो नहीं हुआ. बट वेन यू आर प्रेइंग फॉर अदर्स, you are not bothered about the result. You will just pray. This is what the saints do. They don't expect anything for themselves. They are just praying for others. So the power is so much, it will materialize.
जेव्हा तुमच्या इच्छा शुद्ध आणि प्युअर असतात, त्या तुमच्या मनात आलेला विचार हा लगेच मॅनिफेस्ट होतो. यू विल एक्सपिरियन्स इट. इवन यू हैव एक्सपीरियंस्ड इट मेनी टाइम्स. एट टाइम्स यू फील अरे बहुत दिन में वो पुना का बाकरवड़ी नहीं खाया ना. तुमच्याकडे कोणीतरी रिलेटिव येतो, पुना से आया था आपके लिए बाकरवड़ी ला. अरे क्या बोल रहे हो, कल ही मैं बोल रही थी बाकरवड़ी नहीं खाया चितले का और आज आ गई. तुम्हाला काय हाव नव्हती सुटली, तोंडाला लाळ कधी एकदा बाकरवडी खाते. इट जस्ट अ थॉट केम इन युअर माइंड दॅट वॉज रिलीज्ड इन द कॉन्शियसनेस. दॅट थॉट वॉज सो इझी. ज्याला म्हणतात सहजमध्ये ब्रह्म आहे. सहजमध्ये ब्रह्म असतं की जस्ट विचार आला, इट विल मॅनिफेस्ट. इट कॅरी इट्स ओन पॉवर. व्हाय आवर थॉट्स डोंट मॅटेरियलाइज? बिकॉज द पॉवर इज लॅकिंग. देर आर टू मेनी टॅग्स अँड यू नो पुल्स. नाही मी केल्यानंतर होईल का, म्हणजे झालं तर टिकेल का, नोकरी मिळायच्या आधी ती टिकेल का, हा हाणडा विचार आहे. अरे नोकरी मिळू दे, तर मग मिळाल्यानंतर टिकू दे म्हणून प्रार्थना कर. नाही माझं लग्न होईल का, झाल्यानंतर टिकेल का, मग झाल्यानंतर मूल होईल का, मग ते मूल नॉर्मल होईल ना, ते अबनॉर्मल तर होणार नाही ना. लोक भेटायला येतात तेव्हा मला विचारतात हे. नाही माझं अल्पायुष्य नाही आहे ना. नाही मग लग्न कशाला करू, मूल झाल्यानंतर मी लवकर मेले तर. अरे म्हटलं उद्या डोक्यामध्ये पंखा पडला तर हा विचार करण्यासारखं आहे. आत्ता सुद्धा म्हटलं बोलताना डोक्यात पंखा पडला तर तू राहणार नाहीयेस. दिस इज स्टुपिड. व्हाय कांट यू थिंक पॉझिटिव्हली? कारण आपण जन्माला जे आलेले आहोत ते एका निगेटिव्ह गोष्टीमधून जन्माला आलेले आहोत की आय वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ. इफ वी आर द पार्ट ऑफ दिस युनिव्हर्सल कॉन्शियसनेस विच वी कॉल एज गॉड द ऑलमायटी, then we should obviously be possessing the same power, isn't it? But no. Do you know the reason why we are born? Because we want to prove ourselves. We call it as self-pride and what not, but it is most subtle, most hidden ego. It's like करोडपती माणसाचा मुलगा आहे आणि तो म्हणतो की नाही यार डॅडी मी आता COEP बंद पास झालं, इंजिनियर रँक होल्डर आहे, तर इथे पुण्यामध्ये कुठेही गेले की काय म्हणतात, किर्लोस्करांचा मुलगा ना, अरे या अरे चहा पाणी आणि काहीतरी. अरे माझ्या डिग्रीची कोणाला किंमतच नाही यार. मी जातो आता कुठेतरी जिथे मला कोणी तुमच्या बापावरनं ओळखत नाही. आय वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ. मी जर खरंच डिग्री मिळवलेली आहे, आय वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ. आणि तिथे गेल्यानंतर मग ही इज लॉक्ड इन द मॅट्रिक्स. सो इज अवर केस. वी लेफ्ट अवर फादर, दॅट्स अवर अबाउट अवर ओन हाऊस, दॅट वॉज अवर पॉवर 15 कोटी वर्षापूर्वी. And we separated from our father, and now we are in doldrums. Because एक बार इधर आया तो हिसाब किताब का तो झमेला हो गया. Unless and until you finish off that हिसाब किताब, you can't go back. I don't know whether you have read one beautiful novel called Penniless, not a Penniless, not a Penny More. It's a very old book. एक कल्पना करून बघा, तुम्ही करोडपती माणसाचे मुलगा आहात, मुलगी आहात. मग अशी म्हटलं तसं तुम्हाला डिग्री आहे, सगळं आहे, आणि तुमची ओळख तुम्हाला समाजामध्ये तुमच्या बापावरनंच केली जाते, विच यू फाईंड ह्युमिलेटिंग अनफॉर्च्युनेटली. आणि यू टेल युअर डॅड की बाबा मी तुम्हाला सोडून 1 वर्षासाठी जातो, मला स्वतःला माझ्या हिमतीवरती काय मिळवता येतं नाही ते बघतो, माझ्याकरता करोडोंचा बिझनेस तुम्ही ठेवलाच आहे, जस्ट गिव्ह मी सम टाईम. तेव्हा बाप त्याला सांगतो ठीक आहे बेटा जा, किती पाहिजे तुला जाताना पॉकेट मनी म्हणून, काय असेल 5-10 लाख दिराम असतील नंतर डॉलर असतील माहीत नाही मला. ते घेतो आणि पोरगा बाहेर पडतो. तर बाप म्हणतो 1 मिनिट, तुझं मी ऐकलं आता माझं ऐक. माझी एकच अट आहे, जेव्हा तू परत येशील किंवा मी तुला आज जर 1 लाख दिराम दिले असतील तर परत येशील तेव्हा 1 लाख दिराम घेऊन यायचे. नॉट अ पेनीलेस, नॉट अ पेनी मोर. दॅट्स ओनली वन कंडिशन. द बॉय सेज ओके. सो नथिंग डिफिकल्ट अबाउट इट. मुलगा येतो, इंडियातनं आलाय, पण दुबईत आल्यानंतर तुमच्या दुबईमध्ये कोण ओळखतो, तुम्ही करोडपती होतात का काय. इथं आल्यानंतर आधी पहिल्यांदा कुठेतरी उतरतो, भूक लागते, भूक लागली म्हटल्यानंतर खाली गेल्यानंतर दिराम खर्च होतात. आईला इथं सँडविच 20 रुपयाला होता, इथे 5 दिराम. लगेच हिशोब चालू होतो 18-5 90 रुपयाला सँडविच पडला. इंडियन 20 रुपयाला मिळत होता. 1 दिवस झाला, अरे ह्या पद्धतीने काय खरं नाही यार, काहीतरी वेगळी सोय केली पाहिजे. आणि मग तर राहायला पाहिजे, मग राहायला भाडं बिडं बघ, आपण आणलेत 1 लाख, त्याच्यामधलं कुठेतरी बजेटमध्ये तो तर घरबीर शोधतो आणि जेवणाची खानावळ वगैरे शोधतो. आणि आता नोकरी पाहिजे, कारण 4 दिवस झाले नोकरी नाही मिळालं की 4 दिवस 4 सँडविचचे 1 दिराम म्हटलं तर चालू होईल खर्च.
आणि कमवाई काही नाही, म्हणजे 1 लाख मधनं फक्त गळती चालू झाली. आणि एकदाच त्याला कळतं की जॉब इथे गेल्यानंतर तो म्हणतो मी COEPचा राईट होल्डर आहे वगैरे. ते म्हणतात आमच्याकडे बाहेरचा जो फोरमन बसलेला आहे तुझं दिसतोय ना तुला घंटा वाजवण्याला बसलेला, तो पण डिग्री होल्डर आहे, त्याला एवढंच मिळतात. शेवटी तो हताश होतो, म्हणतो ठीक आहे आता आलो तर तेवढे पैसे म्हणून जॉब करतो. आता जॉब सुरू झाल्यानंतर एक दिवस लगेच शनिवार रविवारी त्याचे मित्र विचारतात अभी 2 दिन छुट्टी है क्या कर रहा है? कुछ नहीं कर रहा है, घर पे बैठ रहा है. चल घर पे क्या बैठता है, चलो बाहर. अपने कंपनी ने अपने को पार्टी दिया है, वो 3 महीने के बाद अपना कॉर्पोरेट वर्ल्ड में होता है, एक बार पार्टी देते हैं, उधर खाना पीना सब मुफ्त होता है, तो घर पे क्या बैठेगा, चल. अरे मैं पीता नहीं हूँ. अरे चल तो सही. जातो बिचारा शनिवार रविवार तिथं. म्हटल्यानंतर पार्टी मी पीत नाही. अरे पीत नाही काय, नुसतं काय थम्सअप नाही पिणार तो आमच्यावर, काय होत नाही 1 पेग घेतल्यामुळे. हो नाही करत त्याला 1 पेग देतो, बरं वाटतं. पुन्हा शनिवार रविवार येतो, क्या कर रहा है, अरे क्या कर रहा है, नहीं अभी हम बाहर जाएंगे, कंपनी का है, कंपनी का नहीं है, सोल्जर्स कॉन्ट्रीब्यूशन, हम लोग हमारा ग्रुप है, हम दुबई में आए, महाराष्ट्र लोग से हमने ग्रुप बनाया, हम लोग जाते हैं खाना खाने को सैटरडे संडे को, तो चल ना. म्हणतो ठीक आहे जाऊया. तिथे जातात, हळूहळू त्याला सवय होते. आणि मग एक दिवस त्यातला एक मित्र म्हणतो सिर्फ खाना पीने में क्या मजा है, तूने कुछ बैंकॉक देखा है क्या, उधर और भी कुछ नशा होता है. तो क्या नशा, नाही यार होता है, चल तो सही. जातो. आणखीन नाही ती गोष्ट त्याला सवय लागते. तिथे गेल्यानंतर तो त्या बाईला विचारतो, ती रडत असते, म्हणते तू रडतेस का. मी म्हणते माझ्या पोटाकरती करते हो, मी चांगल्या घरातली मुलगी आहे. आणि त्याची मेंटली इन्व्हॉल्वमेंट होते. म्हणतो का नाही, माझ्या वडिलांना TB झाला आहे, माझी आई आजारी असते, मी तुला घेऊन जाते बघ. म्हणून तर घरी जातो, बघतो तर खरंच बाहेर प्रॉस्टिट्यूशन करणारी पण तिची आई वडील आजारी आहेत, घरामध्ये आहे, त्यांच्यासाठी बिचारे राबते. त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो नाही मी थोडेसे पैसे तुला देत जाईल दर महिना, असं तो तिला पैसे द्यायला लागतो. आणि असं करत करत एक दिवस पोलिसांची रेड पडते आणि याला आत टाकतात की हा काय व्यवसाय चाललाय. आणि तो म्हणतो यार मी इथं का आलो. मग त्याच्या लक्षात आलं की आपण त्या हॉटेलमध्ये त्या बाईबरोबर गेलो म्हणून इथं आपण पोलिसांमध्ये सापडलो. म्हणतो नाही यार हे गलत आहे. मग मी का गेलो तिथे, तर ते मित्र म्हणाले. मग मित्र तरी का मला म्हणाले, कारण मी इथे त्यांना भेटलो. मी इथं का भेटलो, कारण जॉब करतोय. जॉब का करत होतो, कारण वडिलांना सोडलं. अरे यार म्हणजे सब झमेला एक ही आहे म्हणाला, वडिलांना सोडून मी आलोच नसतो तर याचं काही घडलं नसतं. पण आता म्हणून मला वडिलांकडे परत जायचं आहे. पण तोपर्यंत वडिलांची अट आठवते, नॉट अ पेनी लेस नॉट अ पेनी मोर. पैसे तर गेलेले असतात, मित्राचा स्पेशल सोर्स वापरतो, पोलिसांमधनं सुटतो, व्हॉट एव्हर वे, आणि डेफिसिट बराच असतो. म्हणतो यार हे काय खरं नाही. असं करत 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 व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, दिस इज अवर वर्ल्ड. आपले अनेक हिशोब उलटसुलट अनेक जन्म झालेत अँड वी आर लॉक्ड इन दिस मॅट्रिक्स. वी वॉन्ट टू गो बॅक बिकॉज अवर फादर दॅट्स अवर अबोर्ड विच इज द क्रिएटर ऑफ दिस युनिवर्स. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला कशाचीच कमी नाही पडणार आहे. आपल्याला यू नेम इट अँड इट विल मॅनिफेस्ट. बट फॉर दॅट वी नीड टू सेटल द अकाउंट्स ओव्हर हिअर. Without settling, we can't go back. So that is why we are taking again and again. We are coming on this earth again and again. There has to have an end to it. And the only way to have an end is disconnect. Turn around, roundabouts. And the roundabouts is easily possible by chanting of Naam. Too many things I would like to tell you, but 2 hours time मोजक्या गोष्टी फक्त मी सांगू शकतो. मुद्दा असा आहे की आपल्या आयुष्यात जे काय घडलेलं आहे हे एकच लक्षात ठेवायचं, हा रिॲक्शनरी पॅटर्न आहे. अनलेस अँड अंटिल यू ॲक्सेप्ट इट, बिकॉज युअर पेरेंट्स वेर चोजन बाय यू. एक उदाहरण म्हणून सांगतो. एक बाई आली होती माझ्याकडे, म्हणाले डॉक्टर माझ्या यजमानांची पत्रिका बघाच तुम्ही. म्हटलं का हो, काय प्रॉब्लेम आहे. अहो नाही हो, बँकेत आहेत, एरवी सगळ्या मित्रांबरोबर वागतात तेव्हा छान, घरी आल्यानंतर माझ्याशीच काय नाराजमासारखे वागतात, कोणी विश्वास नाही ठेवणार. अदरवाईज इज अ थरो जेंटलमन. म्हटलं बरं, म्हणजे म्हटलं बघू दे पत्रिका. म्हटलं 1 मिनिट, तुमची पत्रिका आहे. माझी पत्रिका आहे, मला प्रॉब्लेम काहीच नाही आहे, मिस्टरांचा प्रॉब्लेम आहे. म्हटलं हरकत नाही, तरी सुद्धा तुमची पण पत्रिका बघू दे. मिस्टरांची नाही, पण आधी मिस्टरांची बघा म्हणा. म्हटलं बरं, मिस्टरांची पत्रिका. म्हटलं मिस्टरांच्या पत्रिकेमध्ये मला म्हटलं तुमचं भले सांगा, तुम्ही कशा आहात.
मी काहीही चुकीचं वागत नाही. कोणालाही विचारा, माहेरच्या लोकांना विचारा, मैत्रिणीने विचारा, सोशल सर्कलमध्ये विचारा, माझ्यासारखी बाई सापडली नाही. तुम्ही पहिले ज्यांच्याजवळ मी आयुष्यात नवऱ्याविषयी काहीतरी वाईट बोलले कोणालाही विचारा. नाही, मी म्हटलं तुमच्या दृष्टीने तुम्ही सर्व गुण संपन्न आहात. हो म्हणाले, शंकाच नाही, प्रॉब्लेम नवऱ्याचा आहे. म्हटलं ओके. नवऱ्याची पत्रिका बघितली. अरे वा म्हटलं, नवऱ्याच्या नशिबामध्ये सर्व गुण संपन्न बायको लिहिलेली आहे. 7th हाऊस इज फॅन्टॅस्टिक. तर तुमची पत्रिका बघू दे. हो, तुमच्या पत्रिकेमध्ये 7th हाऊस म्हणजे तुमच्या नवऱ्याचं स्थान हे बिघडलेलं आहे. छन्नी फंदी नवरा तुमच्या नशिबात लिहिलेला आहे. ही पत्रिका कोणाची आहे? तुमची आहे. पत्रिका इज व्हॉट? युअर बॅलन्स शीट ऑफ युअर ओन कर्मास. He has earned a fantastic wife and you have earned a horrible husband. That's your karma, remember. Unless and until you accept whatever that is happening in your life is a result of your own karma, you can't change it. That's engraved line. Be sure. तुम्ही तुमचे आई, तुमचे वडील, तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमचा मित्र, तुमची उंची, तुमचं आयुष्य हे तुम्ही निवडलेलं आहे. तुमच्या ॲक्शनने ते क्रिएट झालेलं आहे. जसं म्हणतात ना, अदर साईड इज ऑलवेज ग्रीन. नवरा बायको ज्यांची भांडणं असतात त्यांना नेहमी वाटतं, नवरा तर बायकोला वाटतं की आपला तो फ्रेंड ना काय मस्त त्यांचं आयुष्य चाललंय ना, पुढच्या जन्मी मला ही बायको मिळालं तर छान होईल, पुढच्या जन्मी ती मिळाल्यानंतर म्हणतो पहिली बरी होती. The other side is always green. And this is how we have been just exchanging our different lives at different facets. Because we have never understood की जे माझ्या आयुष्यात आहे ते मी क्रिएट केलेलं आहे. What I am trying to tell you, which is very important, the moment you accept it, you are authorized to change it. Because when you claim, when you take the onus on you, okay, this is my chappal. Now I don't want, bloody hell, I'll throw it. Can I do it with your chappals? No. So is the case of God. God says, okay, I can't do anything about it. Say that you have done it, then you are authorized to change it. Because you can change what belongs to you. Our problem is we never say, okay, this is the life which I have chosen. Oh, this is the life which I have created. We have been always accusing somebody else की त्याच्यामुळे हे घडलं, त्याच्यामुळे हे घडलं, तिच्यामुळे हे घडलं. नो, असा तो किंवा ती तुझ्याच नशिबात का आहेत, सगळ्यांच्या का नाही आहेत? कारण तुझं कर्म आहे, तू त्यांचं देणं लागतोस. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये कुठलाही जप, कुठलाही संत, कुठलाही मंत्र, कुठलाही तंत्र इज नॉट गोइंग टू वर्क फॉर यू. टेक माय वर्ड. And the moment you just say, okay boss, now I know, this is what I have chosen, maybe unknowingly. Now I don't want it. Because every soul is born with its soul agenda. And when he says, this is my agenda, you are authorized to change it the way you want. And this is Karma Yoga. भगवान श्रीकृष्णाची तुम्ही विष्णूची पूजा करता, सहस्त्रनाम म्हणता. विष्णूने कधीही सांगितलं नाही ज्योतिषाकडे जा, खडे घाला, नंतर ते कुठल्या नजरबंदीचे कुठले त्या निळ्या रंगाचा व्यासनाला लावतात ना, लटकवतात, ते कुठेही लावायला सांगितलेलं नाही आहे. ही सेड इट इज युअर कर्मयोगा. मॅन से दॅट दिस इज माय कर्मा, यू आर ऑथोराइज टू चेंज इट वॉट एव्हर द वे यू वॉन्ट. सो फर्स्ट क्लेम युअर बॅगेज. It is a karmic garbage that we have been carrying on our shoulders, and we say this is somebody else is responsible. No, there is nobody else. It is you. The moment you accept it, you can easily change it. Be sure. This is my experience. मी तुमच्यातलाच एक सामान्य डॉक्टर म्हणून 24 वर्ष मेडिकल प्रॅक्टिस केलेला माणूस आहे. जे मी बोलतोय ते माझ्या अनुभवाचे बोल आहे. पुस्तकातलं वाचलेलं मी काही सांगत नाही. जे मी अनुभवलंय आणि तुम्ही अनुभवू शकता तेवढ्या गोष्टीविषयी फक्त मी बोलतो. त्यामुळे एक साधी गोष्ट आजपासून फक्त करून बघा. तुमच्या आयुष्यात जे काय प्रॉब्लेम्स असतील ते ओके, ओ गॉड, तुम्ही ज्याला मानता नाही मानता व्हॉट एव्हर, की हा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आल्यानंतर नाऊ आय नो हाऊ पेनफुल इट इज.
अशाच तऱ्हेचं पेन मी सफर का करते, कारण एव्हरी ॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मी अशाच तऱ्हेचं पेन, दुःख, वेदना जगात कोणाला तरी दिलेली आहे. नाऊ आय नो, बिकॉज यू इंग्लिशमध्ये म्हणता ना, when you put yourself in the shoes, then you know where it is pinching. So now I know how painful it is. दाराशी देडेकरी येतोय आणि रोज फोन इन्सल्टिंग फोन करतोय आणि माझं बँक सांगते तुमच्या घरात ताबा येतो. हाऊ ह्युमिलेटिंग अँड हाऊ फ्रस्ट्रेटिंग इट इज, आय नो नाव. नाव इनफ आय हॅव सफर्ड. अशा तऱ्हेची वेदना मी कोणाला तरी आयुष्यात दिली असणार आहे. सो टू whomsoever it may concern, आम्ही मेडिकल सर्टिफिकेट डॉक्टर लोक देतो ना, टू whomsoever it may concern. So to whomsoever I might have hurt knowingly, unknowingly in the past, I take this opportunity to say sorry to all of them, and oh God, please bless them. Don't ask anything for yourself, because that is the trick, but don't use it as a trick. Whatever you sow, so shall you reap. When you are asking the blessings for others, you are showered with innumerable blessings. But when you ask, this God is very nasty. He immediately opened the books of account. बोलता है अरे यार ये रोज मेरे मंदिर में आता है, बोलता है स्वामी 10 लाख दे दो मेरा प्रॉब्लम छूट जाएगा. तो अकाउंटेंट जरा खोल के बताओ ना क्या प्रॉब्लम है, इसको देने का क्या 10 लाख. तो अकाउंटेंट बोलता है साहब इसने तो 10 करोड़ का झोल किया है, पिछले जन्म में लोगों को रुलाया है. अच्छा ऐसा क्या, तो और 4 महीना आने दे, उसको बाद में देते हैं. बट when you say, when you present yourself in a different manner, oh God, I have come to you, I know I am suffering like hell, but I know my actions must have made somebody else suffer like this, like hell, so I have come to you to bless them. I am not asking for anything else. ये प्रेयर तो नबी सुनी नहीं थी. ये प्रॉब्लम है, बोलता है और बोलता है मैं कुछ नहीं मेरे लिए मांग रहा हूँ, आपके सामने आपको विटनेस रख के मैं सिर्फ सॉरी बोलने के लिए आया हूँ कि मैंने ऐसा ही दर्द किसी को दिया है. और आपको मेरी विनती है कि प्लीज वो लोग इस दुनिया में जहाँ भी है उनके ऊपर न्यौछाड़ करो, जस्ट फ्लड देम विथ योर ब्लेसिंग. दैट इज ऑल आई एम सेइंग. आई एम गोइंग, स्वामी जी बाबा. अरे यार ये पहला है, वो जा रहा है, उसको बोलो रुको रुको रुको, उसको देने का है अभी. उसका अकाउंट खत्म हो गया, उसका अकाउंट खत्म हो गया. बिकॉज नाउ ही हैज स्टार्टेड द लँग्वेज ऑफ अ सेंट. आता विश्वात्मके देवे जो जे वांछिल तो तेला हो, चिंता करतो विश्वाची. ये लैंग्वेज कॉमन मैन की है नहीं, ये डिवाइन लैंग्वेज यूज कर रहा है. खुद के लिए कुछ नहीं मांग रहा है, उसको बिन मांगे छप्पर फाड़ के देना है. अगर छप्पर फाड़ के पाना है तो इस थॉट को समझ लो. गॉड ब्लेस यू. और आपको कुछ सुनाना चाहता हूँ, प्रोवाइडेड वी हैव टाइम, जस्ट 10 मिनट्स. रिमेंबर वन थिंग, इन टुडेज मटेरियलिस्टिक वर्ल्ड द पीपल लाइक अस विल नेवर गो टू सो कॉल्ड गॉड अनलेस वी हैव अ प्रॉब्लम इन अवर लाइफ. सो इट्स ऑलवेज अ बोन इन डिस्गाइज. This motherly energy, whether you call God or mother, whatever, is kind enough to present, to give us some problems in the life so that we have a roundabout and have a different destination, because this is what everybody is born with, a soul agenda. When you go to your true divine master, he understands your soul agenda which you have forgotten, but he has tears in his eyes because he has recognized you, but you haven't recognized him. त्याला माहिती आहे की अनेक जन्म हा मनुष्य मी ह्याला हेच सांगत आलोय आणि हा वेड्यासारखा ह्या माया बाजारामध्ये अडकत राहिलाय, ह्याला कधी माझी ओळख पटणार. अशा तऱ्हेचं फिलिंग त्या डिव्हाइन मास्टरच्या हृदयात असतं. तो तुमच्या आयुष्यामध्ये आलेले तात्पुरते प्रॉब्लेम काढण्यासाठी आलेला नसतो. तुम्हीच परमेश्वर आहात ही अनुभूती तुम्हाला यावी. ह्या जो तुमचा माझा प्रत्येकाचा सोल अजेंडा आहे, तुम्ही फक्त विसरलाय, ती अनुभूती देण्यासाठी त्याच्या हृदयामध्ये कालवा होत असते. जस्ट इमॅजिन की तुमचं हिंदी पिक्चर स्टाइल 10-20 वर्षापूर्वी बच्चा मेले में खो गया और अब बच्चा सामने आ गया. माँ ने तो बच्चे को पहचाना, लेकिन बच्चे की आंख में तो पहचान दिखाई नहीं दे रही है, तो माँ के दिल में क्या होगा? सोच लो. ऐसा ही होता है तुम्हारा डिवाइन मास्टर. एकच लक्षात घ्या, जी माणसं स्वतःला आस्तिक समजतात ना, दे जस्ट डोंट नो व्हॉट दे आर डुईंग.
So better know it and do it. You can expect a miracle in your life. If I say that I am a strong believer of Sai Baba, Sai Baba doesn't exist. He died long back. What I do is create a space in my consciousness, encompass that space is earmarked and labeled as Sai Baba. Sai Baba is in my mind, he doesn't exist. Neither Ram exists, nor Krishna exists, nor Sai Baba, nor anybody else. What we do is we create a space within our belief system, our consciousness, and that becomes a powerful province. We offload our stress in our own mind, which has a tremendous power, which is again created by us, and we are stress-free. It's such a funny thing. की तुमच्या घरामध्ये जसं एखादी अडगळीची खोली असते की पाहुणे येणार म्हटल्यानंतर वर करडीत घर छान दिसायला पाहिजे, इथला कचरा उचल तिकडे टाक, कारण ती तशी पण अडगळीची खोली आहे. फक्त इथे एक्झॅक्टली उलटं घडतं. ही अडगळीची खोली नाही आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये एक कॉर्नर क्रिएट करता आणि त्याची पॉवर वाढवत नेता आणि तुमच्या माइंड पॉवर्स फक्त वाढतात, बाकी काही होत नाही. आणि हे सगळं घडतं तुमच्या बिलीफ सिस्टीममुळे. मेडिकली प्रूव्हन फॅक्ट सांगतोय तुम्हाला. त्यामुळे आजपासून मी तुमच्या आयुष्यात जर काही सांगायला आलो असेल तर एवढंच आहे की देव ही संकल्पना आहे नाही हा प्रत्येकाचा विचार आहे. आपण सगळी संसारी माणसं आहोत. कमीत कमी आपण जो संसार करायला आलोय तो आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे. एवढ्यासाठी तरी का होईना तुमच्या माइंड पॉवर्स ज्या तुमच्यापाशी आहेत त्या फक्त अवेकन होणं आवश्यक आहे. आज हा प्रॉब्लेम आला म्हणून मला भेटला, दुसरा प्रॉब्लेम आल्यानंतर पुन्हा मला शोधायचा का, दुसरा महाराज शोधायचा? नो. इफ यू आर द क्रिएटर ऑफ द गॉड, देन नाउ इट्स हाय टाइम दॅट यू नो युअर पॉवर्स. वन्स यू अंडरस्टँड व्हाय वी हॅव अ प्रॉब्लेम, देन द सोल्युशन इज देअर ऑल टाइम विथ यू. Once you discover your own powers, you don't need to search anywhere else. That is the basic purpose why I come here. जे मी माझ्या आयुष्यात अनुभवलं आहे. माझ्या आयुष्यात गुरु म्हणून कोण ज्या व्यक्ती होती, जेव्हा मी लहान होतो, गुरु शब्दाचा अर्थ मला कळत नव्हता. पण आज मला माहिती आहे काय आहे. तर मला कोणाकडे जायची गरज नाही आहे. आयुष्यात प्रॉब्लेम आला तर मी माझ्या आतल्या आवाजाला फक्त विचारतो आणि हे जे मी करतोय तेच तुम्ही करू शकता. मी तुमच्यातलाच एक कॉमन मॅन आहे. आकाशातून टपकलेला नाही आहे. साईबाबा पण आकाशातून टपकले नाही आहेत. ते असतील तर आपण पण आकाशातून टपकलेले आहोत, एवढं लक्षात ठेवा. मला आठवतं आहे पूर्वीच्या काही टी व्हीवरती लहान असताना मी जाहिरात बघायचो. काहीतरी दुपारी फूडची हे असायची टी व्हीवरती असतात ना ते. तर ते डायलॉग होता की येन कॅन कुक, यू कॅन कुक टू. इफ येन कॅन कुक, यू कॅन कुक टू. So is the case. If Sai Baba can do it, you can do it too. If Jesus can do it, if Allah can do it, you can do it too. And I am here to tell you how you can do it. Be sure. God bless you.